हॅलो सर. हा हॅलो. हा सर, काल मी प्रेझेंटी दिली होती. माझं शीट मध्ये नाव रोल नंबर नव्हता. प्रेझेंटी दिली होती. हा. ठीक आहे, आपण लेक्चर संपल्यानंतर आपण डिस्कस करू. काय प्रॉब्लेम तुमचा. हा. ओके सर, थँक्यू. ओके ओके, नो प्रॉब्लेम. Okay, so around 35 students have joined. So now let us start. Before starting, somebody please confirm that I am audible and my screen is visible. Yes, sir. Yes. Yeah, okay. Thank you. Sir. Thank you for confirmation. So yesterday we were discussing about chapter number 2, which is fuel system for SI engines. And in this particular chapter, we are supposed to discuss these particular points, which you can see on the slide. The engine fuel requirements, which yesterday we have discussed, mixture requirements, simple carburetor, additional systems, compensating systems, calculation of air fuel ratio, calculation of main dimensions, and MPFI. So these are the important points which we are supposed to discuss under this particular chapter. Now, before moving ahead, basically yesterday first point we have discussed. We are going to discuss about the remaining points today. What we need to understand in this particular chapter is that we are discussing about fuel system in SI engines only, not CI engines. Okay, so SI principle, keeping in the view, according to SI principle, what we do, we prepare the mixture outside the engine and then we supply it to the engine cylinder. So if that has to be done, then we require a separate system for that. Now, why we are doing this? Because according to the
SI principle. SI stands for spark ignition. So what is spark ignition? We ignite with the help of a spark. We ignite with the help of a spark. That is, the ignition is done with the help of a spark plug. While we are studying about the chapter number 5 and 6, we will come to know basically we will be learning about the combustion. There we will be coming to know why we have to use spark plug in SI engines. Okay, so presently let us assume that आता आपण असं गृहीत धरू की आपल्याला माहिती आहे की आपल्याला स्पार्क यूज करून इग्निशन करायचं आहे एसआय इंजिन मध्ये, एवढं आपल्याला नक्की माहिती आहे. मग आता स्पार्क यूज करून इग्निशन करायचं असेल तर त्या पद्धतीचं वातावरण आतमध्ये तयार करायला पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्याला योग्य प्रकारचं कंडिशन्स असल्या पाहिजेत बर्निंग करण्यासाठी. म्हणजे आता उदाहरणार्थ मी जर म्हणेन की मी पावसातून भिजलेली ओली लाकडं मी चुलीत घातलेली आहेत आणि मी जर आता पेटवायचा प्रयत्न करेन तर ऑब्विसली दॅट विल गिव्ह डिफिकल्टी, इजंट इट? सो दॅट विल क्रिएट डिफिकल्टी, कारण ती लाकडं ओली असतात. सो आपण यातनं काय समजलो की वी हॅव टू अंडरस्टँड दॅट the fuel has to be in a proper manner, proper conditions to burn. बरोबर? तर ती बर्निंग होण्यासाठी आपल्याला जी कंडिशन्स पाहिजे ते सगळ्या फुलफिल ज्या वेळेला होतील त्यावेळेला बर्निंग व्यवस्थित होईल, अन्यथा बर्निंग व्यवस्थित होणार नाही. कदाचित थोडंफार बर्निंग होईल परंतु व्यवस्थित होणार नाही. आणि आपल्याला कसं पाहिजे? कम्प्लीट कंबशन पाहिजे. कारण आपण सुरुवातीला चार्ज घेतला की एकदा चार्ज आपण इनहेल करतोय आणि ते चार्ज पुन्हा आपण काय करतोय, त्यातली थोडक्यात सगळी एनर्जी आहे फ्युएल एनर्जी, केमिकल एनर्जीच्या फॉर्म मधली, ती एनर्जीचं हीट मध्ये रूपांतर करतोय. आणि एकदा का त्यातली सगळी एनर्जी हीट मध्ये रूपांतर झाली की आपण ती गॅस आहे, ती काय आपण मिक्सर घेतलेला आहे ते सगळं बाहेर टाकून देतोय, परत त्याला आपण वापरत नाहीये. त्यामुळे त्यात एनर्जी राहिली तर दॅट इज गोइंग टू बी लॉस. बरोबर? आणि जे काय रूपांतर होणार आहे ते कम्प्लीट झालं पाहिजे. बरोबर? ज्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहिजे त्या फॉर्म मध्ये ते कन्वर्ट झालं पाहिजे, तर त्याचा उपयोग होणार आहे. सो फ्रॉम दॅट पॉइंट फ्युअल इज इम्पॉर्टंट अँड देअरफॉर वी डिस्कस द फ्युअल क्वालिटीज. काय काय होती फ्युअल क्वालिटीज? एनर्जी डेन्सिटी जास्त पाहिजे, म्हणजे पर युनिट व्हॉल्यूम एनर्जी जास्त पाहिजे. कंबशन क्वालिटीज चांगल्या पाहिजेत. इझिली वेपर झालं पाहिजे. विस्कॉसिटी म्हणजे इट्स टेंडन्सी टू फ्लो, रेजिस्टन्स टू फ्लो ती कमी असली पाहिजे. विस्कॉसिटी जास्त नसली पाहिजे. स्टार्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स, स्टार्टिंग मध्ये त्याचं फ्युअलचं बिहेवियर, म्हणजे आता उदाहरणार्थ आपण समजा आता स्टार्टिंग कॅरेक्टरिस्टच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर स्टार्टिंग कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? समजा आता मी चुलीची लाकडं पेटवायची आहेत, तिथं मी रॉकेल ओतला आणि काडी लावली लगेच पेटेल. तीच जर मी गोड तेल ओतलं आणि रॉकेल लावलं तर कदाचित चांगलं पेटणार नाही. बरोबर? कारण त्याच्या स्टार्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या आहेत गोड तेलाच्या. Okay, so vegetable oil has a different starting characteristic when compared to kerosene. So that is what you mean by start. So how much easily we can start the burning. That is what you mean by starting characteristics. Smoke and odor म्हणजे धूर, smoke म्हणजे धूर आणि odor म्हणजे smell. Corrosion and wear resistance, how much it is wearing the parts, okay, or it is corroding the parts. Ease of handling and storing, हँडलिंग करायला म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी न्यायला किंवा ह्या सगळ्या गोष्टींना इझिली असलं पाहिजे आणि स्टोअर करायला पण इझी असलं पाहिजे तुमचं फ्युअल आहे ते. समजा आता सॉलिड फ्युअल असेल तर सॉलिड फ्युअल हँडलिंगसाठी आणि स्टोरिंगसाठी इझी आहे का? तर ऑब्विसली नाहीये. त्याला आपल्याला खूप मेकॅनिझम वेगळ्या प्रकारची लावावं लागते हँडल करायला. ती जर लिक्विड असेल तर वी कॅन यूज पंप्स टू ट्रान्सफर इट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ओके, सो इट इज इझी टू हँडल. So when compared to a solid fuel, liquid fuel will be easy to handle. From that point of view, we are talking of handling ease. Storing, store करता आलं पाहिजे.
कुठं पण आपल्याला ते स्टोअर करायचं. आता एक गॅस आहे आणि एखादं लिक्विड आहे, हे स्टोरिंग कुठलं इझी आहे? लिक्विडचं स्टोरिंग इझी आहे, कारण लिक्विड आपण एका कंटेनरमध्ये ओतलं की तिथं खाली जाऊन बसणार आहे. पण गॅस असेल तर काय होणार आहे? इट हॅज अ टेंडन्सी टू एस्केप. मग आपल्याला ती लीक प्रूफ कंटेनर्स पाहिजेत, मग त्याला आपण कुठून सोडायचं, मग ते कुठं जाणार, कुठे लीक झालं तर मग आपण काय करायचं, लीक कसं फाइंड आउट करणार. सो मेनी problems related to storing. Okay, so when compared to liquid and the gas, liquid is more easier to store. Thermal stability, टेम्परेचर चेंज झाल्यानं तुमच्या प्रॉपर्टीज, फ्युअलच्या प्रॉपर्टीज मध्ये काही चेंज नाही झाले पाहिजे. ऍटलिस्ट कुठले टेम्परेचर आपले नॉर्मल ऍटमॉस्फेरिक कंडिशनचे व्हेरिएशन्स असतात. म्हणजे आपल्याकडे काय आहे की आपल्याला माहिती आहे, समजा आता 0 डिग्री गृहीत धरूया, कारण आपल्या काश्मीर सारख्या ठिकाण आहे जिथं 0 डिग्री टेम्परेचर आहे, आणि आपल्याकडं वाळवंट आहेत जिथं आपल्याला 45, 47, 48 डिग्री टेम्परेचर जाते असं गृहीत धरूया. तर आपल्याला 0 पासून एक 50 डिग्री पर्यंत त्या टेम्परेचर रेंजमध्ये काही त्या प्रॉपर्टीज मध्ये, फ्युअलच्या प्रॉपर्टीज मध्ये फरक नाही पडला पाहिजे. ओके, सो दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. सो दॅट इज व्हॉट यू मीन बाय थर्मल स्टॅबिलिटी. इज अँड इकॉनॉमिक अवेलेबिलिटी, इझिली मिळालं पाहिजे आणि कमी कॉस्ट मध्ये मिळालं पाहिजे. डिपॉझिट्स तयार नाही झाले पाहिजे, काजळी वगैरे तयार नाही झाले पाहिजे. सेफ असलं पाहिजे, सेफ्टी असलं पाहिजे आणि विषारी नसलं पाहिजे. सो लो टॉक्सिसिटी अँड सो दिस वॉज द सिस्टम्स. एक फ्युअल टँक असलं पाहिजे, फ्युअल पंप असलं पाहिजे, एक फिल्टर असलं पाहिजे, कार्बोरेटर असलं पाहिजे आणि मिक्सर तयार करून आपण इंजिन सिलेंडरला देणार. अशा प्रकारे. सो yesterday we have discussed what is fuel tank, what is fuel pump and all such things. Okay, now why carburetor is required and we'll be again discussing. हे सुद्धा स्लाइड काल डिस्कस केली आपण. इथं काय म्हणालो की एक गॅस घेतोय आणि एक लिक्विड घेतोय आणि ते आपण मिक्स करतोय. तर आपल्याला प्रॉब्लेम काय आहे की वी कॅनॉट मिक्स अ गॅस विथ अ लिक्विड. मग आपलं मिक्सर कसं तयार करायचं, दॅट वॉज द डिफिकल्टी. ओके, सो टू ओव्हरकम द डिफिकल्टी आपण मग काय केलं, एक तर आपल्याला गॅसचं लिक्विडमध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा लिक्विडचं गॅसमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग आपण काय, व्हॉट वी प्रिफर्ड सेकंड मेथड. कुठली मेथड? वी कन्वर्टेड द लिक्विड टू वेपर. Okay, and we can mix now the vapor which is in the gaseous form, okay, is with mixing with air. Now air can be mixed with fuel vapor and mixture can be prepared. म्हणून आपल्याला जी काय आपण लिक्विड घेतो त्याचं वेपर मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. म्हणून so if you see here this particular point, then here the volatility becomes very important point for SI engine fuel. Volatility म्हणजे काय? Conversion into vapor. Okay, ease of conversion into vapor. किती इझिली त्याला वेपर मध्ये कन्वर्ट करता येते. सो दॅट बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, कारण आपल्याला इथं त्याचं वेपर मध्ये कन्वर्ट करून आपल्याला मिक्स करायचं आहे. मग आपण काय केलं, एका बाजूने फ्युएल घेतलं, त्याला फिल्टर केलं आणि पंप केलं जेणेकरून ती इथपर्यंत पोहोचलं. एअर आपण एका बाजूने घेतली, तो सुद्धा फिल्टर करून घेतली, म्हणजे दोन्हीकडचे घाण काढून घेतली, एअर मधली आणि फ्युएल मधली, आणि म्हणजे अनवॉन्टेड जे काय पार्टिकल्स आहेत ते सगळे काढून टाकले. आणि नाव हिअर वी विल बी प्रिपेअरिंग द मिक्सचर ऑफ एअर अँड फ्युएल अँड दॅट विल बी सप्लाइड टू द इंजिन सिलेंडर. सो अँड फर्दर वी डिस्कस्ड अबाउट हे सगळे प्रोसेस आहे. प्रिपरेशन ऑफ मिक्सचर आणि सप्लाइंग टू द इंजिन विल बी टेकिंग प्लेस इन डिफरंट स्टेजेस. वेगळ्या वेगळ्या स्टेजेस कुठले आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. इट इन्क्लूड द फिल्ट्रेशन. त्यात एक स्टेज आहे फिल्ट्रेशन आणि सेकंड आहे ॲटोमायझेशन. बरोबर. तर फिल्ट्रेशन म्हणजे काय, आपल्याला आता जस्ट डिस्कस केलं, फिल्टर करायला पाहिजे. आता ते का करायला पाहिजे, तर आपल्याला अनवॉन्टेड पार्टिकल्स नको आहेत म्हणून. ॲटोमायझेशन का करायचं ते सुद्धा आपण डिस्कस केलं काल. का ॲटोमायझेशन करायचं, कारण वी वॉन्ट टू इन्क्रीज द सरफेस कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द लिक्विड अँड द गॅस. आता का आपल्याला सरफेस कॉन्टॅक्ट एरिया वाढवायचे, बिकॉज we want to increase the heat transfer between the liquid and the gas. What is the gas here? Air. What is the liquid here? Fuel. Fuel आणि एअर मधलं आपल्याला हीट ट्रान्सफर वाढवायचं. आता हीट ट्रान्सफर वाढवण्यासाठी आपण सरफेस कॉन्टॅक्ट एरिया वाढवली. म्हणजे समजा आता तुमच्या थोडंसं पाणी आपल्या जमिनीवर आपण सांडलं तर ती लगेच आटून जाईल का, लगेच तिथनं गायब होईल का? आपल्याला माहिती आहे वेपर होणारच आहे, परंतु ते लगेच वेपर होईल का? नाही. मग आपण काय करतो, त्याला पसरतो. पसरलं की देन व्हॉट हॅपन्स,
it is going to easily vapor and get converted into and easily it is going to disappear. बरोबर. मग आपल्याला काय केलं, आपण त्याला पसरलं पाण्याला. जेवढं पसरलं तेवढं काय झालं, surface contact area between the liquid water and the air increases. आता now more heat can be absorbed by the water and it can absorb. म्हणजे फक्त एअरचं नाही तर जमिनी सुद्धा कॉन्टॅक्ट सरफेस एरिया वाढला. मग काय हीट त्याला जमिनीकडून मिळेल, काय हीट वरून एअर मधून मिळेल आणि ते इव्हॅपोरेट होईल. ओके. तीच जर आपण एका ठिकाणी पाणी ओतलं तर ती लवकर इव्हॅपोरेट होईल का, नाही. मग आपण त्याला पसरतो बघा, पसरलं की ते लगेच. तर व्हॉट यू अंडरस्टँड फ्रॉम दिस, मोर द कॉन्टॅक्ट सरफेस एरिया मोर विल बी द इझिली द इव्हॅपोरेशन इज गोइंग टू हॅपन. तर इव्हॅपोरेशन लवकर होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कॉन्टॅक्ट सरफेस एरिया वाढवावा लागेल. कॉन्टॅक्ट सरफेस एरिया वाढवावा लागेल. आणि कॉन्टॅक्ट सरफेस एरिया वाढवणं, सो फॉर इन्क्रीजिंग द कॉन्टॅक्ट सरफेस एरिया व्हॉट वी डिड ॲटोमायझेशन. म्हणून आपण इथं ॲटोमायझेशन ऑफ द फ्युएल पार्टिकल्स केलं. बरोबर. देन it is necessary to atomize the fuel before entering into the combustion chamber so that complete combustion of the fuel can take place. कारण ॲटोमायझेशन झालं तरच पूर्ण इव्हॅपोरेशन होणार आहे आणि इव्हॅपोरेशन झालं तरच मिक्सचर चांगलं तयार होणार आहे आणि मिक्सचर चांगलं तयार झालं तरच कंप्लीट बर्निंग होणार आहे. देयर आर डिफरंट फ्युएल सिस्टम सप्लाय सिस्टम्स फॉर स्पार्क इग्निशन इंजिन अँड कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. तर एसआय इंजिन साठी लागणारं फ्युएल सप्लाय सिस्टम आणि सीआय इंजिन साठी लागणारं फ्युएल सप्लाय सिस्टम हे वेगळं वेगळं असतं. का, कारण दोन्हीकडे जी काय इग्निशनचं प्रिन्सिपल आहे ती वेगळं आहे. कुठलं प्रिन्सिपल आहे, एसआय इंजिन मध्ये स्पार्क इग्निशन प्रिन्सिपल आहे. म्हणजे आपण एक स्पार्क वापरतोय आणि ते स्पार्कच्या मदतीनं मिक्सर बर्न करतोय. आणि कॉम्प्रेशन इग्निशन मध्ये काय प्रिन्सिपल आहे, तर तिथं आपण मिक्सरला कॉम्प्रेस करतोय आणि इग्निट करतोय. वी विल बी लर्निंग अबाउट डिटेल अबाउट दिस in the coming chapters. In petrol engine, the combustion mixture of fuel is prepared outside the combustion chamber. तर आपल्याला मिक्सर जी आहे ते कंबशन चेंबरच्या बाहेर तयार करावं लागते. का, आपल्याला आत गेल्यानंतर आपण त्याला कॉम्प्रेस करणार आहे आणि डायरेक्ट त्याला बर्न करणार आहे. बरोबर. म्हणून आपण मिक्सर बाहेर तयार करायचं. we have to maintain the air fuel ratio. Air fuel ratio प्रॉपरली मेंटेन करता आला पाहिजे आपल्याला. म्हणजे तो कसा पाहिजे, आपल्याला रिच पाहिजे का लीन पाहिजे वगैरे या गोष्टी आपल्याला मेंटेन करता आल्या पाहिजे. बरोबर. आणि त्यासाठी आपल्याला कार्बोरेटर यूज करायला लागतो. आणि ही जी रिच किंवा लीन आहे ही कशावर अवलंबून आहे, वेगळ्या वेगळ्या कंडिशनवरती अवलंबून आहे. तर कंडिशन्स कोणत्या, ऍक्सेलरेशन, डिसेलरेशन, गोइंग अप अ हिल, गोइंग डाऊन अ हिल, गोइंग ऑन अ प्लेन रोड, स्टार्टिंग, आयडलिंग, अशा वेगळ्या कंडिशन्स आहेत. तर या प्रत्येक कंडिशनला वेगवेगळ्या प्रकारचं मिक्सर लागणार आहे आणि त्या वेळेला त्या प्रकारचं मिक्सर आपल्याला सप्लाय करता आले पाहिजे. आपली सिस्टम अशी पाहिजे की त्या वेळेला त्या प्रकारचं मिक्सर आपल्याला सप्लाय करता आलं पाहिजे. द फ्युअल अँड द टँक इज फ्युअल फ्रॉम द टँक इज डिलिव्हर्ड टू फ्लोट चेंबर. आता आपल्याला एक फ्लोट चेंबर वापरलेला आहे आणि फ्लोट चेंबरला फ्युअल कुठून जातोय, टँक मधून जातोय, फ्युअल टँक मधून जातोय. तर फ्युअल टँक मधून फ्युअल फ्लोट चेंबरला जाणार आणि फ्लोट चेंबर मधून परत ते कार्बोरेटर मध्ये मिक्सर तयार करायला जाणार. द फ्युअल पंप मेंटेन्स अ कॉन्स्टंट प्रेशर. फ्युअल पंपचं काम काय आहे, कॉन्स्टंट प्रेशरला फ्युअल सप्लाय करणं. आणि जसं मी काल आपण डिस्कस केलं, आपण काय म्हणालो, नॉट नेसेसरी ऑल द फ्युअल सिस्टम्स, एसआय इंजिन फ्युअल सिस्टम्स विल हॅव पंप. कारण जर आपण टाकी त्या इंजिनच्या कार्बोरेटरच्या लेवलच्या वरती ठेवली, जसे की आपल्याला टू व्हीलर मध्ये आहे, कुठे आहे टाकी वरती आहे आणि कार्बोरेटर खालती आहे. आता असं ते का केलंय, कारण आपण तिथं काय केलं, आपण ग्रॅव्हिटीनं फ्युअल सप्लाय केलं, त्यामुळे तिथं आपण पंप अवॉइड केला. ती जर टाकी खालती आणि कार्बोरेटर वरती ठेवला असता तर आपल्याला त्या कार्बोरेटरला फ्युअल सप्लाय करण्यासाठी पंप द्यावा लागला असता. सो इन ऑर्डर टू अवॉइड द यूज ऑफ अ पंप, वन एक्स्ट्रा पार्ट, व्हॉट वी डिड, we located the fuel tank above the level of carburetor where we are preparing the mixture. आणि मग आपण ते परत इंजिनला सप्लाय केलं. आफ्टर दॅट द मिक्सर ऑन द फ्युअल इज इंडक्टेड इनटू द कंबशन. आणि ते सगळं प्रिपेअर झाल्यानंतर परत ते मिक्सर आपण
कशाला देणार, कंबशन चेंबरला देणार. तर दॅट वॉज अबाउट द फ्युअल रिक्वायरमेंट्स अँड सम बेसिक्स रिलेटेड टू फ्युअल सप्लाय सिस्टम इन एसआय इंजिन्स. आता मिक्सचर रिक्वायरमेंट बद्दल डिस्कस करूया. मिक्सचर रिक्वायरमेंट काय आहे त्याच्याबद्दल एक थोडंसं आपल्याला त्या एक फिगर यूज करून आपण इथे एक्सप्लेन करतोय. ओके, सो वी आर ट्राइंग टू एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ अ फिगर what we call as the mixture, how the mixture has to be. Under normal condition, it is desirable to run the engine on maximum economy mixture. That is 16:1 air fuel ratio. मी फक्त वाचतोय. For quick acceleration and maximum power and rich mixture, that is 12:1 air fuel ratio is required. तर आपण इथं काय म्हणलंय, वेगळ्या वेगळ्या कंडिशनला जी काय मिक्सचर लागणार आहे त्याच्याबद्दल थोडंसं उहापोह केलाय, थोडीशी माहिती तिथे दिली आहे. या गोष्टी आपण परत आणखी डिटेल शिकणारच आहोत. बरोबर, आज वी मूव्ह फॉरवर्ड वी विल बी डिस्कसिंग इन डिटेल. तर आपल्याला इथं काय म्हणलंय, अंडर नॉर्मल कंडिशन्स, म्हणजे ज्या वेळेला गाडी प्लेन, आता असं आपण आधी देण्यात ठेवा, इथून पुढे आपण असं गृहीत धरतोय की आपण जी काय फ्युअल सिस्टम डिस्कस करतोय ते ऑटोमोबाईल ऍप्लिकेशन साठी आहे असं गृहीत धरून आपण डिस्कस करतोय, अनलेस अंटिल इट इज स्पेशली मेन्शन्ड. बरोबर, म्हणजे अंडर नॉर्मल कंडिशन्स म्हणजे आपण आता इथं आपण असं अज्युम करतोय की द फ्युअल सिस्टम इज यूज्ड फॉर ऑटोमोबाईल अँड when the vehicle is moving under normal conditions, when the engine is running in a normal condition. ओके, म्हणजे एक्स्ट्रीम ऍटमॉस्फिअर कंडिशन नाहीये, एकदम कोल्ड नाहीये, एकदम हॉट नाहीये, हाय स्पीड नाहीये, असं एक्स्ट्रीम कंडिशन्स काय नाहीये, नॉर्मली आपल्याला रनिंग होते आणि त्यावेळेला इंजिन सुद्धा नॉर्मली रन होते. अशा कंडिशन्स मध्ये मॅक्झिमम इकॉनॉमी मिक्सचर, दॅट इज 16:1 एअर फ्युअल रेशो हॅज टू बी युज्ड. बेस्ट इकॉनॉमी मिक्सचर हॅज टू बी युज्ड. तर ही काय आहे, हे एअर फ्युअल मिक्सचरचा रेशो आहे ना, तो इतर या ऍक्सिस वरती डिनोट केलाय. तर 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22 असं आपल्याला एअर फ्युअल रेशो डिनोट केले. आणि या ऍक्सिस वरती एका बाजूला पॉवर आणि दुसऱ्या बाजूला ब्रेक स्पेसिफिक फ्युअल कन्झम्पशन. बरोबर, इथं फ्युअल कन्झम्पशन आणि इथं पॉवर हे आपण डिनोट केले आणि त्याचे आपण डिस्कस करतोय. ओके, सो and the two important points in this particular is best power and best economy. कुठल्या एअर फ्युअल रेशोला मॅक्झिमम पॉवर आपल्याला मिळते आणि कुठल्या एअर फ्युअल रेशोला मॅक्झिमम इकॉनॉमी. इकॉनॉमी म्हणजे बीइंग चीपर. बरोबर, कमीत कमी फ्युअल मध्ये जास्तीत जास्त पॉवर, त्याला इकॉनॉमी म्हणायचं. आणि मॅक्झिमम पॉवर दॅट इज बेस्ट पॉवर. बरोबर, इथं आपल्याला इकॉनॉमी महत्वाची नाहीये, फ्युअल कन्झम्पशन महत्वाचं नाहीये. तर आपल्याला पॉवर जास्तीत जास्त काय कंडिशन मध्ये लागते. फॉर एक्झाम्पल, आता मी ऍक्सेलरेट करतोय, गाडी ऍक्सेलरेट करतोय, ओव्हरटेक करायची आहे मला गाडी, पण आय एम गोइंग टू ओव्हरटेक अनदर व्हेकल. व्हॉट आय विल डू, आय विल प्रेस द ऍक्सेलरेटर हार्ड. वाय, आय वॉन्ट मॅक्झिमम पॉवर. तर त्या कंडिशन मध्ये आपल्याला फ्युअल कन्झम्पशन जास्त महत्वाचं नाहीये. आपल्याला काय महत्वाचं आहे, कमीत कमी वेळेमध्ये माझी गाडी जास्तीत जास्त ऍक्सेलरेट झाली पाहिजे आणि मला ओव्हरटेक करून सेफली त्या पुढच्या गाडीच्या पुढे जाता आलं पाहिजे. कारण शक्यता आहे की या प्रोसेसमध्ये पुढून एखादी गाडी येऊ शकते दुसरी, आणि माझं आणि माझ्या गाडीचं आणि त्या गाडीचं कोलिजन होऊ शकतं. म्हणून मला कमीत कमी वेळेत त्या पुढच्या गाडीला ओव्हरटेक करून त्याच्या पुढे जाता आलं पाहिजे. आणि त्यासाठी माझी रिक्वायरमेंट काय आहे, मॅक्झिमम ऍक्सेलरेशन. Okay, so in order to accelerate, in order to have a maximum acceleration, we require maximum power. बरोबर, मग मॅक्झिमम पॉवर साठी कुठला रेशो लागणार आहे, 12:1. सो फॉर क्विक ऍक्सेलरेशन अँड फॉर मॅक्झिमम पॉवर रिच मिक्सचर, आपण याला रिच म्हणतोय, किती, 12:1. 12:1. आणि अंडर नॉर्मल कंडिशन इट इज डिझायरेबल टू रन द इंजिन ऑन मॅक्झिमम इकॉनॉमी मिक्सचर. म्हणजे आपल्याला समजा आपण हायवेला आहे आणि हायवेला एक आपल्याला कन्व्हिनियंट स्पीडला 70, 80, 90 काय असेल ते कन्व्हिनियंट स्पीडला आपण गाडी लावली आणि कंटिन्युअस त्या स्पीडला आपण गाडी
रन करतोय, बरोबर. तर त्या स्पीडला आपल्याला कशा प्रकारचं मिक्सर पाहिजे, तर आपल्याला मॅक्झिमम पॉवर नको आहे, आपल्याला इकॉनॉमी मिक्सर पाहिजे, इकॉनॉमिकली रन करता आलं पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त पॉवर आणि कमीत कमी फ्युएल कन्झम्पशन. ओके, म्हणजे कमीत कमी फ्युएल कन्झम्पशन मध्ये जास्तीत जास्त आपण जिथं पॉवर निर्माण करू शकतो त्याला आपण काय म्हणायचं, मॅक्झिमम इकॉनॉमी मिक्सर, बरोबर. तर इकॉनॉमी मिक्सर आपल्याला कुठे मिळते, 16:1 ला, आणि मॅक्झिमम पॉवर कुठे मिळतोय, 12:1. आता ही 12:1 काय, 16:1 आपण डिस्कस करणार आहोत. ओके, वी आर गोइंग टू डिस्कस, डोंट वरी अबाउट दॅट. फक्त आपल्याला काय अंडरस्टँड करायचं आहे या ग्राफ मधून, तर ही कर्व जो आहे तो फ्युएल कन्झम्पशनचा आहे. तर फ्युएल कन्झम्पशन ज्या वेळेला मिक्सर रिच असेल, म्हणजे या बाजूला ही जी लाईन दिसते डॉटेड लाईन, ह्याला स्टायचोमेट्रिक मिक्सर असं म्हटलं जातं. ओके ओके, सो हिअर इट इज अराउंड 15 point something, 15.15 something is there. Okay, so 15 for example approximately you now consider 15:1 म्हणजे 15:1 म्हणजे 15 क्वांटिटी ऑफ एअर अँड 1 क्वांटिटी ऑफ फ्युएल, याला आपण 15:1 असं म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल इफ आय टेक 15 liters of air and I have 1 liter of fuel and that I am mixing, then I will call it as 15:1 air fuel mixture. बघा, so that much amount of mixture, if it is prepared, then it is called as stoichiometric air fuel mixture. आणि इकडे जाईल तसं हा आकडा कमी कमी होतोय. याचा अर्थ काय आहे की एअरची क्वांटिटी कमी कमी होतोय, फ्युएलची क्वांटिटी सेम राहिली. हे 8:1 म्हणजे 1 लिटर फ्युएलला 8 क्वांटिटी एअर, हे काय 1 लिटर फ्युएलला 10 क्वांटिटी एअर, 12, 14, 16, 18, 20. म्हणजे इकडे जसं जाईल तसं आपण एअरची क्वांटिटी वाढत जातोय, फ्युएलची क्वांटिटी सेम राहिली असा त्याचा अर्थ आहे, कारण S:1 म्हणतोय आपण, बरोबर. तर म्हणजेच काय, तर या लाईनच्या लेफ्ट साइडला आपल्याला मिक्सर आपण रिच आहे म्हणतो, म्हणजे कम्पेअर्ड टू एअर फ्युएल इज मोर. आणि या लाईनच्या राईट साइडला, या डॉटेड लाईनच्या राईट साइडला आपल्याला कम्पेअर्ड टू फ्युएल एअर इज बिकमिंग मोर, किंवा येस कम्पेअर्ड टू फ्युएल एअर इज इन्क्रीजिंग. आपण त्याला लीन मिक्सर म्हणतो, बरोबर. लीन म्हणजे थोडक्यात शब्दशः अर्थ घ्यायचं झालं तर पातळ, आणि रिच म्हणजे घन. ओके, रिच म्हणजे घन. ओके, सो रिच इन व्हॉट टर्म्स, रिच इन टर्म्स ऑफ फ्युएल. लीन इन व्हॉट टर्म्स, लीन इन टर्म्स ऑफ फ्युएल. इकडं फ्युएल कमी आहे आणि इकडं फ्युएल जास्त आहे, याचा अर्थ असा आहे, बरोबर. म्हणजे थोडक्यात अर्थ सांगायचं झालं तर रिच मिक्सर म्हणजे ह्या स्टायचोमेट्रिक फ्युएल मिक्सर पेक्षा फ्युएल जास्त आहे असा अर्थ आहे. आणि लीन मिक्सर म्हणजे स्टायचोमेट्रिक फ्युएल मिक्सर पेक्षा फ्युएल क्वांटिटी कमी आहे, एअर क्वांटिटी जास्त आहे म्हणजे फ्युएल क्वांटिटी कमी आहे कंपॅरेटिव्हली, त्याचा अर्थ असा आहे. तर म्हणून आपण याला या साईडला रिच मिक्सर असं म्हणतो, या साईडला आपण लीन मिक्सर असं म्हणतो. तर आपल्याला रिच मिक्सर कधी लागते, मॅक्झिमम पॉवर पाहिजे त्यावेळेला, म्हणजे ज्या वेळेला पॉवर जास्त पाहिजे त्यावेळेला आपण रिच मिक्सर वापरणार, आणि ज्या वेळेला आपल्याला इकॉनॉमी पाहिजे त्यावेळेला आपण लीन मिक्सर वापरणार. आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड दिस मच. Yes, this is a power line. Power is maximum here. So maximum power we are getting at 12:1. आणि economy, fuel consumption is minimum at this particular point. So we call it as best economy mixture. Which mixture? 16:1. Any doubt in this whatever we have discussed? Anybody having any doubt? कोणाला काय डाऊट आहे का आता जे आपण डिस्कस केलं, रिच मिक्सर, लीन मिक्सर, आपण या गोष्टी परत आणखी डिटेल मध्ये एक्सप्लेन करणारच आहोत. फक्त आता तात्पुरतं अंडरस्टँडिंगला लीन आणि रिच मिक्सर आपण डिस्कस केलं. एव्हरीबडी अंडरस्टूड व्हॉट एव्हर वी हॅव डिस्कस्ड? इज देयर एनीबडी हु हॅज नॉट अंडरस्टूड? ओके, कन्सिडरिंग दॅट एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड, लेट अस मूव्ह फॉरवर्ड. तर हे इथं आपण काय केलं, मिक्सर रिक्वायरमेंट कशी आहे, वेगळ्या वेगळ्या कंडिशनला कशी असते, काय कंडिशन्सला रिच लागते, काय कंडिशन्सला लीन लागते, एवढंच आपल्याला डिस्कस करायचं. तर त्यातलं उदाहरण घेऊन आपण सांगितलं की आपल्याला
ऍक्सलरेशन साठी किंवा मॅक्झिमम पॉवर ज्या वेळेला पाहिजे त्या कंडिशनसाठी आपल्याला रिच मिक्सचर लागतं आणि नॉर्मल रनिंग कंडिशनसाठी आपण लीन मिक्सचर प्रिफर्ड आहे. कारण नॉर्मल रनिंग आपण खूप अंतर करतोय. ऍक्सलरेशन काय हमेशा गाडी ऍक्सलरेशन मोड मध्ये नसते. ज्या वेळेला ओव्हरटेक करायची आहे किंवा अशा काय ठराविक वेळेला फक्त ऍक्सलरेशन कंडिशन मध्ये असते आणि त्यावेळेला आपल्याला रिच मिक्सचर लागतं. इतर वेळेला आपल्याला लीन मिक्सचर द्यायचं पाहिजे. तर ह्यातनं अंडरस्टँडिंग आपल्याला काय करायचं आहे की हे मिक्सचर कुठे लागणार आहे, इंजिन मध्ये लागणार आहे. आणि हे मिक्सचर कोण तयार करणार आहे, बाहेर कोणतरी तयार करणार आहे, इंजिनच्या बाहेर. म्हणजे हे इंजिनच्या आतमध्ये होत नाहीये, इंजिनच्या बाहेर होतंय. म्हणजे जे कोणी मिक्सचर बाहेर तयार करणार आहे, कोण तयार करणार आहे, कार्बोरेटर तयार करणार आहे. तर कार्बोरेटरला हे कळालं पाहिजे की आता इंजिन कुठल्या मोडमध्ये आहे, ऍक्सलरेशन मोड मध्ये आहे, नॉर्मल रनिंग कंडिशन मध्ये आहे, ओव्हरलोडेड कंडिशन मध्ये आहे. ह्या गोष्टी कार्बोरेटरला कळायला पाहिजे, तर कार्बोरेटर तशा प्रकारचं मिक्सचर तयार करून देऊ शकतो. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज वेअर युअर रोल ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर इज कमिंग इन टू पिक्चर. तिथं तुमचा रोल येतोय. कार्बोरेटर तयार करण्यात तर तुमचा रोल आहेच. कारण आता आपल्या काल काय डिस्कस केलं, आपल्याला एक गॅस घेतोय आणि आपण एक लिक्विड घेतोय आणि मिक्स करायचं आहे. मग आपण तिथं एक मेकॅनिझम डिव्हाइस करायला पाहिजे की आपल्याला तिथं मिक्सचर तयार करण्यासाठी. तिथं तर तुमचा रोल आहेच. तेवढा पुरता रोल संपला का, नाही, अजून पुढे रोल जास्त आहे. तर कुठला काय रोल आहे, तर योग्य कंडिशनला योग्य एअर फ्युअल रेशो आपल्याला त्या इंजिनला देता आली पाहिजे. सो दॅट इज वेअर युअर रोल बिकम्स इम्पॉर्टंट. That is where your role becomes important. Okay, so there what we will be doing is we have to prepare that particular mixture which is required as per, and then we have to supply to engine. Now let us discuss carburation. The word carburation. आता कार्बोरेटर पर्यंत आलो आपण. कार्बोरेटर काहीतरी करतोय म्हणालो आणि related to that we are going to discuss. So what is carburation? Before discussing what is carburation, we will discuss function of a carburation system. Carburation system मध्ये काय काय करावं लागते, to mix the fuel with proper proportion of air. म्हणजे योग्य प्रमाणात एअर घ्यायची, योग्य प्रमाणात फ्युएल घ्यायची आणि त्याचं मिक्सचर तयार करायचं. फर्स्ट फंक्शन. आता ही मिक्सचर तयार करायसाठी काय करावं लागेल, आपल्याला माहिती आहे एक गॅस आहे, एक लिक्विड आहे. तर लिक्विडला पहिल्यांदा वेपर मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. टू वेपराइज द फ्युएल, दॅट इज ऑल्सो ए फंक्शन. तर ती मिक्सचर तयार करायच्या अगोदर आपल्याला त्या फ्युएलला काय करावं लागणार आहे, वेपोराइज करावं लागणार आहे. तरच मिक्सचर फॉर्मेशन व्यवस्थित होणार आहे. आणि एकदा का अशा प्रकारे फ्युएल घेतलं, योग्य प्रमाणात एअर घेतली, योग्य प्रमाणात फ्युएल घेतलं, ते फ्युएलचं वेपर मध्ये कन्वर्जन केलं आणि नंतर त्या एअर आणि फ्युएल वेपरला मिक्स केलं, मिक्सचर तयार केलं, and to deliver the correct amount of air fuel ratio or mixture to the cylinder. आणि जी काही मिक्सचर तयार करायला झालाय ते योग्य प्रमाणात मिक्सचर आपल्याला आता कोणाला द्यायचे, सिलेंडरला द्यायचे. योग्य प्रमाण जी मिक्सचर तयार केलंय ते आहे असं द्यायचं नाहीये, योग्य प्रमाणात द्यायचंय. जेवढं तुम्हाला तयार करता येईल तेवढं तयार करून द्यायचं नाहीये. जेवढं इंजिनला पाहिजे तेवढं. म्हणजेच काय, समजा आता मी गाडी 60च्या स्पीडनं पळवतोय, कंटिन्युअस कॉन्स्टंट स्पीड, आणि मी 80च्या स्पीडनं पळवतोय, तर ऑब्विसली मिक्सचर जास्त कुठल्या कंडिशनला लागणार आहे, 80च्या. कारण 80ला आपण जास्त पॉवर कन्झ्युम करणार आहे, बरोबर आहे की नाही. तर मिक्सचर कुठल्या कंडिशन मध्ये, 80च्या कंडिशन मध्ये मिक्सचर जास्त लागणार आहे. तर आता म्हणजेच काय, तर कार्बोरेटरला हे पण माहित पाहिजे की आता गाडीचं स्पीड किती असणार आहे, इंजिन किती स्पीड रन करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज माहिती कोणाला असली पाहिजे, कार्बोरेटरला असले पाहिजे. मग आता इथं आपण काय सेन्सर बिन्सर वापरत नाहीये, मेकॅनिकल सिस्टम बद्दल बोलतोय. मॉडर्न डेव्हलपमेंट्स मध्ये या सगळ्या गोष्टी सेन्सरनं होतात, परंतु मेकॅनिकल टर्म्स मध्ये आपण बेसिक मध्ये बोलताना ह्या कुठल्याही गोष्टी मेकॅनिकल मध्ये अंडरस्टँड तेवढे इझी नाहीयेत, परंतु ऍट द सेम टाइम समजलं सुद्धा पाहिजे. तर
तुमच्या सिस्टम मध्ये या गोष्टींची या गोष्टी अंतर्भूत केल्या पाहिजेत. दॅट विल टेल द कार्बोरेटर अबाउट ऑल दिस प्रेझेंट कंडिशन रिक्वायरमेंट्स. आणि मग योग्य प्रमाणात मिक्सर, योग्य क्वांटिटी मिक्सर, योग्य एअर फ्युएल रेशोचं मिक्सर तयार करून ते इंजिनला देता येईल. बरोबर. कार्बोरेटर मे बी डिफाइंड ॲज, मग आपण आता कार्बोरेटरचं फंक्शन काय केल्यानंतर आपण आता कार्बोरेटर डिफाइन करतोय. अ डिव्हाइस फॉर मिक्सिंग फ्युएल इन प्रॉपर प्रोपोर्शन ऑफ एअर टू प्रोड्यूस ए कंबस्टेबल गॅस मिक्सर. योग्य प्रमाणात फ्युएल, योग्य प्रमाणात एअर ते घेऊन त्याचं मिक्सर तयार करून ते इंजिनला सप्लाय करण्यासाठी जे डिव्हाइस वापरतो त्या डिव्हाइसचं नाव आहे कार्बोरेटर. आणि ते मिक्सर कसलं असलं पाहिजे, त्या कंडिशन मध्ये कंबस्टेबल असलं पाहिजे. आता त्या कंडिशन मध्ये कंबस्टेबल असलं पाहिजे हे का म्हणतोय हे आपण नंतर, कारण वेगळ्या वेगळ्या कंडिशन ज्या वेळेला डिस्कस करू त्यावेळेला तर तुम्हाला ते लक्षात येणार आहे. बरोबर. तर त्या कंडिशन मध्ये ज्या रेशोचं, म्हणजे थोडक्यात आपण त्याला क्वालिटी असं म्हणू, ज्या क्वालिटीचं एअर फ्युएल मिक्सर आपल्याला पाहिजे तशा प्रकारचं एअर फ्युएल मिक्सर तयार करून योग्य क्वांटिटी ऑफ मिक्सर हॅज टू बी सप्लाइड टू द इंजिन, and that particular function is done by what you call as a carburetor. त्याला आपण त्या डिव्हाइसला नाव काय दिलं, कार्बोरेटर. सो कार्बोरेटर इज अ डिव्हाइस which prepares air fuel mixture of proper quality and quantity and supplies to the engine. Proper quality आणि proper quantity चं मिक्सर तयार करून ते इंजिनला देता आलं पाहिजे. अशी जी सिस्टम जी काम करते त्याला आपण कार्बोरेटर असं म्हणतो. सो कार्बोरेटर इज अ डिव्हाइस that mixes petrol in air in correct proportions and supplied to the combustion chamber in right quantity. एक कार्बोरेटर, आता इथं स्टेजेस आले बघा, atomizes, vaporizes and mixes the petrol in correct proportions with air as required by the engine conditions and supply it at right quantity at right time to the engine. बघा किती कॉम्प्लिकेटेड फंक्शन आहे. बरोबर. ॲटोमाइज करता आलं पाहिजे, त्यात व्यवस्था असली पाहिजे, त्यात वेपरायझेशनची व्यवस्था असली पाहिजे, मिक्सिंग करायची व्यवस्था असली पाहिजे, योग्य प्रमाणात एअर घ्यायची व्यवस्था असली पाहिजे, योग्य प्रमाणात फ्युएल घ्यायची व्यवस्था असली पाहिजे आणि योग्य प्रमाणात मिक्सर इंजिनला सप्लाय करण्याची व्यवस्था असली पाहिजे. तर एवढं सगळे फंक्शन त्या कार्बोरेटरला करता आले पाहिजेत. आणि हे वेगळे वेगळे स्टेजेस आहेत. कुठले कुठले स्टेजेस? ॲटोमायझेशन, वेपोरायझेशन, मिक्सिंग, प्रिपेअरिंग द मिक्सर ऑफ रिक्वायर्ड क्वालिटी अँड सप्लाइंग टू द इंजिन ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ द कंडिशन्स. असं आहे का की एक प्रकारचं एक ठराविक प्रकारचं मिक्सर कंटिन्युअसली तयार करून सप्लाय करायचं नाही. कधी रिच मिक्सर लागेल त्यावेळेला रिच देता आलं पाहिजे, कधी लीन लागेल त्यावेळेला लीन देता आलं पाहिजे. अचानक आपल्याला रिच पाहिजे, अचानक रिच देता आलं पाहिजे, अचानक लीन लागलं लीन देता आलं पाहिजे. समजा गाडी मी खाली उतरतोय, चढावून खाली उतरतोय गाडी आणि अचानक कार्बोरेटरनं रिच मिक्सर द्यायला चालू केलं, काय होईल? इंजिन मध्ये पॉवर जास्त तयार होईल आणि गाडी खाली उतरायला नको तेवढं जास्त वेगानं पळायला लागेल. मग कंट्रोल होईल का? नाही, ऍक्सिडेंट मे हॅपन. तर असं होता कामा नाही की अचानक त्यांना काय करता येईल. ज्या वेळेला ज्या प्रकारचं मिक्सर जेवढ्या क्वांटिटीमध्ये द्यायचं आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये आणि तेवढ्या क्वालिटीचं मिक्सर देता आलं पाहिजे. सो दॅट इज व्हॉट इज कार्बोरेटर इज. अँड हिअर वी हॅव डिफरंट टाइप्स ऑफ कार्बोरेटर. बरोबर. इथे एक प्रिन्सिपल डेमॉन्स्ट्रेट केले, आपण ते नंतर डिस्कस करूच. सो आय होप आतापर्यंत आपण जे काय कार्बोरेटर बद्दल बोललो, एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड. सगळ्यांना समजलं आतापर्यंत जे काय डिस्कस केलं, प्रिन्सिपल ऑफ कार्बोरेशन. एनीबडी हु हॅज नॉट अंडरस्टूड द प्रिन्सिपल ऑफ कार्बोरेशन, व्हॉट एव्हर वी हॅव डिस्कस नाव. कार्बोरेशन म्हणजे काय, कार्बोरेटर म्हणजे काय, कार्बोरेटरचं फंक्शन्स काय आणि कार्बोरेटरचं मिक्सरचं रिक्वायरमेंट काय काय हे बद्दल आपण आता मागच्या 40 मिनिटात डिस्कस केलं.
Everybody has understood? If yes, say yes, or if any Yes, sir. doubt, please ask. Anybody Yes, having sir. any doubt? Yes, sir. Okay, so I hope everybody has understood. मिक्सर रिक्वायरमेंट म्हणजे काय ते समजलं सगळ्यांना. कार्बोरेटर म्हणजे काय, कार्बोरेटरचं फंक्शन काय, आणि कार्बोरेशन प्रोसेस म्हणजे नक्की काय हे सगळ्यांना समजलं. नाव लेट अस मूव्ह अहेड फॉर डिस्कसिंग द टाइप्स ऑफ कार्बोरेटर. तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कार्बोरेटर लागतात. तर आपण अगेन नाव वी आर नॉट इन अ कंडिशन टू एक्झॅक्टली discuss the function of a carburetor etc in detail, but still कारण ते सगळं डिस्कस करायला त्याचे कन्स्ट्रक्शनल डिटेल्स माहित पाहिजे. परंतु आपण जसं इंजिन सुरुवातीला जसं क्लासिफाय केलं तसं आपण थोडंसं क्लासिफिकेशन करणार आहोत. कशाचं? कार्बोरेटरचं. सो डिपेंडिंग ऑन द चोक एरिया कार्बोरेटर्स आर क्लासिफाईड ॲज. आता क्लासिफिकेशन म्हटल्यानंतर मागं जसं मागच्या चॅप्टरमध्ये आपण जसं डिस्कस केलं तर वाय स्टुडंट्स नंबर ऑफ स्टुडंट्स आर डिक्रीजिंग. हे बघा, हे असं होतंय, तुम्ही अटेंड करून मधूनच गायब होता आणि नंतर परत काय होतं की नंतर तुम्ही एंडला असं म्हणता की सर माझी अटेंडन्स लागली नाही. So there was 53 students and now there are only 48 students. So it should not happen. Correct. So मधूनच तुम्ही जाणार, मधूनच तुम्ही येणार आणि परत कुठं तुम्ही अटेंडन्स दिली का तुम्हालाच माहित नसतं आणि मग बरेच जण परत कंप्लेंट करतात की सर माझा नंबर राहून गेला म्हणून. तर तसं करू नका. रेग्युलरली व्यवस्थित अटेंड करा. आणि बोर होत असेल तर तसं सांगा. आपण कसं आहे की कंटेंट समजून सांगायचं म्हटल्यानंतर थोडासा वेळ लागतो. तेवढे पेशन्स आपल्याकडे असले पाहिजे, तेवढं ठेवा. ओके. वेगळ्या वेगळ्या बेसिसवरती आपण क्लासिफाय ज्या वेळेला करतो त्यातलं एक बेसिस आहे चोक एरिया. आता ह्यासाठी आपल्याला चोक काय माहित पाहिजे आणि म्हणून मी इथं एक फिगर टाकलेली. तर ही एक पाईप आहे, ही पाईप आहे आणि या पाईप मधून इथं फ्युएल फ्लो होतोय, फ्युएल फ्लो होते. आता ही सॉरी एअर फ्युएल मिक्सचर फ्लो होते असं करू किंवा गॅस फ्लो होतोय असं म्हणूया. गॅस फ्लो होते. तर ही गॅस फ्लो होत असताना समजा इथं काही ऑब्स्ट्रक्शन नसेल, तर काही ऑब्स्ट्रक्शन नसेल तर अशा लॅमिनार पद्धतीचा फ्लो आपल्याला मिळेल. बरोबर, असा प्रकारचा फ्लो आपल्याला मिळेल. परंतु इथं आपल्याला मी मधीच ऑब्स्ट्रक्शन टाकलं. आता फ्लो काय होतोय बघा, काय होतोय. तर अचानक त्या फ्लोला कॉन्ट्रॅक्शन येते, म्हणजे इथं कॉन्ट्रॅक्ट होते आणि परत इथं एक्सपान्शन होते. आता असं गृहीत धरा की हे मार्च पास्ट आहे, इथे एक माणूस आहे, इथे एक माणूस आहे, इथे एक माणूस आहे, असं किंवा नंबर ऑफ लाईन्स असं गृहीत धरा. इथं भरपूर लाईन्स आहेत. कशाच्या? मार्च पास्टच्या जी काही पर्सनल आहे, म्हणजे मिलिटरी असेल किंवा पोलीस असेल किंवा कुठलंही दल असेल त्यातले, आणि ते असं येत आहेत. हा रस्ता आहे असं गृहीत धरा तात्पुरतं. आणि तर रस्त्याला अचानक तिथं थोडंसं कॉन्ट्रॅक्शन. आता इथं आणि इथं स्पीड कॉन्स्टंट ठेवायचा आहे. ह्या मार्च पासचा स्पीड इथला आणि इथला ही स्पीड कॉन्स्टंट ठेवायचा आहे. तर इथं कंडिशन काय होईल? इथं कंडिशन काय होईल? काय होणार आहे कंडिशन? इथं ज्या वेळेला येईल त्यावेळेला इथं ठेवा. आता इथं काहीच ऑब्स्ट्रक्शन नाहीये, तर इथला जो एंड मधल्या लाईनचा पर्सन आहे तो इथून इथपर्यंत प्रवास करणार आहे. परंतु त्याच माणसाला आता कसा प्रवास करावा लागणार आहे? असा प्रवास करावा लागणार आहे आणि असा प्रवास करावा लागणार आहे. आता अंतर कुठल्या केसमध्ये जास्त आहे? अंतर त्याचं दिस केस सेकंड केस विल बी रिक्वायरिंग मोर डिस्टन्स टू ट्रॅव्हल. परंतु इथं इनलेट म्हणजे इथून जेवढ्या स्पीडनं जी मार्च पास्ट येते तेवढ्याच स्पीडनं इथून पण बाहेर पडत आहे. कारण ते ठराविक रिदम मध्ये ते जात असतं, ठराविक रिदम मध्ये ते जास्त असतं. म्हणजे द फ्लो इन फ्लो इज इक्वल टू आउटफ्लो. थोडक्यात इन फ्लो इज इक्वल टू आउटफ्लो. म्हणजे आपण गॅस आणि पाईप असं गृहीत धरलं तर इन फ्लो इज इक्वल टू आउटफ्लो. बरोबर. आता माघारी मार्च पासला जाऊया. तर इथं ह्या सेंट्रल लाईनला इथं काय होईल आणि इथं बाहेरच्या लाईनला काय होईल, फरक होईल ही बघा. तुम्ही थोडंसं अंदाज घेऊन बघा की काय होतंय. तर इथं काय होणार आहे? इथं ही जी कडची लोक आहेत यांना काय करावं लागणार आहे? इथं पळत पळत म्हणजे किंवा स्पीड वाढवून इथंपर्यंत स्पीड वाढवावं लागणार आहे आणि नंतर इथं
या लाईनला परत अरेंज होऊन परत पुढे जावं लागणार आहे. मधल्या माणसाला त्याचं स्पीड सेम राहावं लागणार आहे, कारण त्याचं अंतर चेंज झालेलं नाहीये. परंतु साईडच्या लोकांचं अंतर वाढल्यामुळं त्याला काय करावं लागणार, थोडस अचानक स्पीड वाढवून इथं परत रिजॉईन होऊन परत तो पुढे जाणार. कधी कशासाठी, इथं आणि इथं जर कॉन्स्टंट इनफ्लो आणि आउटफ्लो मेंटेन करायचं असेल तर. सो सिमिलरली इफ द गॅस इज कमिंग इन टू द पाईप and I am giving restriction and the restriction I am giving the name Venturi. या restriction ला आता मी काय नाव दिलं, Venturi. Now what is happening due to Venturi? Due to Venturi, the gases over here needs to increase its velocity. Increase its velocity because the diameter through which it is going to pass has now become lesser. The cross-sectional area has become lesser. Here the cross-sectional area was more. Here the cross-sectional area has decreased. म्हणजे मॅक्झिमम वेलॉसिटी कुठे असणार आहे, when the minimum cross-sectional area जिथं आहे तिथं आपल्याला मॅक्झिमम वेलॉसिटी गॅसची मिळणार आहे. बरोबर. आणि म्हणजे इथून वेलॉसिटी वाढत वाढत जाणार, इथं मॅक्झिमम होणार आणि परत माघारी ती कमी कमी होऊन परत नॉर्मल वेलॉसिटीला येऊन पुढे जाणार. आणि इथला फ्लो रेट आणि इथला फ्लो रेट सेम असल्यामुळे इथला वेलॉसिटी आणि इथली वेलॉसिटी सेम आहे. बघा सगळ्यांना समजलं का? एनी डाऊट इन व्हॉट एव्हर वी हॅव डिस्कस नाव? हे प्रिन्सिपल आपण कार्बोरेटर मध्ये वापरणार आहे म्हणून आपण डिस्कस केलं. हा आता काय जी काय डिस्कस केलं मागं 2 मिनिटात ते सगळ्यांना समजलं का? एनीबडी इज देअर हु हॅज नॉट अंडरस्टूड व्हॉट इज हॅपनिंग ड्यू टू वेंचुरी? वेंचुरीमुळे काय होतंय हे आपण डिस्कस केलं. काय होतंय, अचानक गॅसची वेलॉसिटी वाढवावं लागते, वाढत वाढत जाते, इथं मॅक्झिमम होते आणि नंतर कमी कमी होत जाते आणि नंतर परत नॉर्मलला येते. म्हणजे इथं जेवढे वेलॉसिटी होती तेवढीच वेलॉसिटी इथं. एव्हरीबडी अंडरस्टूड? एव्हरीबडी अंडरस्टूड व्हॉट इज हॅपनिंग ड्यू टू वेंचुरी फॉर द ग्लास? म्हणजे गॅस फ्लो ला वरती काय परिणाम होतोय वेंचुरी पाईपच्या आतमध्ये टाकल्यामुळं, ह्याचं आपण डिस्कशन केलं. एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड? सगळ्यांना समजलं का? येस येस. बरं ठीक आहे. आता बेसिक क्वेश्चन इथं एक अराइज होतोय. हा गॅस इकडून आला, हा गॅस इकडे चाललाय, एक ठराविक वेलॉसिटीने तो आला आणि इथं त्याच वेलॉसिटीने तो बाहेर जाणार आहे. परंतु इथं वेलॉसिटी वाढली, इथं वेलॉसिटी वाढली. आता इथून इथपर्यंत वेलॉसिटी जर आपल्याला वाढवायची असेल, वाढते हे तर नक्की, इथं मॅक्झिमम होते हे पण नक्की, बरोबर. तर आता ही जर वेलॉसिटी वाढवायची असेल, आपल्याला बेसिक एनर्जी कन्व्हर्जनचं प्रिन्सिपल माहिती आहे. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. एनर्जी आपण क्रिएट करू शकत नाही. ओके, इट कॅन बी ओनली ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. म्हणजे थोडक्यात काय, ही वेलॉसिटी वाढवायचं, वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर, हाफ एम व्ही स्क्वेअर, बरोबर. कायनेटिक एनर्जी असं गृहीत धरूया, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. वेलॉसिटी वाढली म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढली. आता कायनेटिक एनर्जी वाढवायची असेल तर ती एनर्जी कुठून आणणार? ही पाईप घेतली आपण, ह्याला कुठेही आपण एनर्जी देत नाहीये, इथं फक्त एक ऑब्स्ट्रक्शन टाकलंय. आता ही वेलॉसिटी वाढायची असेल तर ह्याला एनर्जी कुठून तरी मिळाली पाहिजे. कुठून मिळते? कॅन एनीबडी आन्सर? वेलॉसिटी वाढायसाठी त्या गॅसला एनर्जी कुठून मिळते? येस, एनीबडी? एनीबडी? नक्कीच आपण बाहेरून देत नाहीये, परंतु वेलॉसिटी तर वाढलीच पाहिजे, कारण आपल्या इथं इनफ्लो इज इक्वल टू आउटफ्लो आपण ठेवतोय. सो इफ यू वॉन्ट टू मेंटेन द कॉन्स्टंट इनलेट and outlet, then at the venturi the velocity of the gas, or you can say fluid,
fluid is going to, gas is also a fluid, liquid is also a fluid. So the fluid is going to increase its velocity. Now, where is the energy coming from? Energy cannot be created nor destroyed. हे प्रिन्सिपल आपल्याला सगळ्यांना माहित असल्यामुळं आपल्याला मग ती एनर्जी कुठून आली त्या गॅसमध्ये, दॅट दिस द क्वेश्चन. कारण त्याशिवाय पर्याय नाही, वेलॉसिटी वाढवायलाच पाहिजे. मग ती एनर्जी कुठून आणणार? हाफ mv² कायनेटिक एनर्जी आपल्याला एक्स्ट्रा द्यायची आहे त्या गॅसला वेलॉसिटी वाढवायसाठी. Where the energy will come from? Anybody? Anybody in the class who can tell? Yes. Anybody in the class who can tell? सर एरिया कमी झाल्यामुळे तिथे प्रेशर क्रिएट होईल ना. एरिया कमी झाल्यामुळे प्रेशर क्रिएट होईल. बर. एनी अदर व्ह्यू? एनी अदर व्ह्यू? वेंचुरी. हा, वेंचुरी म्हणजे एक ऑब्स्ट्रक्शन आहे फक्त. वेंचुरी काय एनर्जी देत नाहीये त्याला. त्या वेंचुरी म्हणजे त्यात काय एनर्जी ट्रान्सफर करायची काय मेकॅनिझम काय नसते त्यात. ती फक्त एक ऑब्स्ट्रक्शन आहे. एक ठराविक क्रॉस सेक्शनल एरिया कमी कमी करत नेली आणि परत वाढवत नेली, त्याला आपण वेंचुरी असं नाव दिलं. बरोबर. इथं बघा, इथं एरिया कमी कमी करत नेली आणि नंतर वाढवत त्या हाय त्या लेवलला आणलं आणि ह्याला आपण वेंचुरी असं म्हणालो. त्या फिगर मध्ये तुम्हाला दाखवतो ही वेंचुरी, ही वेंचुरी. बरोबर. या फिगर मध्ये दाखवतो तुमचे ही वेंचुरी, ही वेंचुरी. हा. तर आता ती एनर्जी, प्रश्न आहे की एनर्जी कुठून येणार? आपल्या वेलॉसिटी वाढवायची. Okay, so I will give the answer. So what happens according to the principle of Venturi, what happens here is, in this particular section where the cross-sectional area is decreasing, the pressure energy gets converted into kinetic energy. Pressure energy gets converted into kinetic energy, and so whatever pressure you are going to have here, that pressure is going to decrease from here onwards, and that pressure energy is getting converted into kinetic energy, and therefore kinetic energy will increase from here till it reaches here. So this is the central portion where the cross-sectional area is minimum, is called as throat of Venturi, THROAT, throat of Venturi. So at the throat of Venturi, we have cross-sectional area to be minimum. आणि तिथं प्रेशरची आणि वेलॉसिटी कंडिशन काय असणार? प्रेशर इथनं कमी कमी होत गेला आणि इथं मिनिमम असणार आहे. इथनं कायनेटिक एनर्जी वाढत गेली म्हणजे वेलॉसिटी वाढत गेली. ॲट द थ्रोट कायनेटिक एनर्जी विल बी मॅक्सिमम. So in order to increase the velocity, pressure energy is being converted into kinetic energy. So what happens is, as the cross-sectional area goes on decreasing, the pressure energy gets converted into kinetic energy. Thereby, gases are able to increase their flow velocity. So the flow velocity will be maximum, means kinetic energy will be maximum at the throat of the Venturi, and pressure energy or the pressure will be minimum. आता इथल्यापेक्षा थ्रोट मध्ये काय झालं? प्रेशर कमी झाला. आता इथं किती होता? असं गृहीत धरू की इथं ऍटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये आतमध्ये एअर येते, तर इथं प्रेशर आहे ऍटमॉस्फेरिक. असं गृहीत धरू हे आपण बाहेर सोडले, इथं सुद्धा असं गृहीत धरू की इथं सुद्धा ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. तर इथं आणि इथं ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, परंतु इथं थ्रोट मध्ये म्हणजे जिथं मिनिमम क्रॉस सेक्शन एरिया आहे तिथं या दोन्ही व्हॅल्यू पेक्षा इथं
प्रेशर कमी असते. का? From here onwards, as the gas is flowing, pressure energy is getting converted into kinetic energy, and the kinetic energy will be maximum at the throat and the pressure will be minimum at the throat. Further it crosses, again kinetic energy gets converted into pressure energy, and here the pressure remains same as if it is here, and it will flow at the same velocity. Because the basic principle of energy conversion says that energy can be neither created nor it can be destroyed. It can be only converted from one form to another. So in this particular divergent section, sorry, convergent section, convergent म्हणजे area कमी कमी होत चाललंय, cross sectional area कमी होत चाललंय. So in this convergent section, what happens? The pressure energy gets converted into kinetic energy, and in the divergent section म्हणजे cross sectional area वाढत वाढत चाललाय. Divergent section, what happens? Kinetic energy gets converted into pressure energy, back into pressure energy. Okay, so that is the principle of Venturi. That is the principle of Venturi. आणि ह्याच्यासाठी आपण Venturi आपल्याला इथे ऍड केलाय. आता ही कशासाठी केलंय हे सुद्धा आपण पुढे डिस्कस करणार आहोत. ओके, so is there anybody in the class who has not understood what is the principle of Venturi? Venturi लावल्यामुळे काय होतंय हे सगळ्यांना समजलंय का? वर्गामध्ये असं कोण आहे का ज्याला Venturi लावल्यानंतर काय होतंय हे समजलं नाही, असं कोण आहे का? Is there anybody? इथं Venturi नाहीये, इथं आपण Venturi लावली आणि इथं Venturi लावल्यामुळं काय काय झालं हे समजलं नाही, असं कोण आहे का वर्गामध्ये आता? Out of the 54 students who are attending, is there anybody who has not understood what is the effect of Venturi on the flow of the fluid? Fluid flow होतोय, इथे Venturi नाहीये, इथे सरळ फ्लो होतोय, काय प्रॉब्लेम नाहीये. इथं मार्च पास्ट इथून ज्या ह्यानं आलं त्याच ह्यानं मार्च पास्ट पुढे गेलं, परंतु इथं मार्च पास्ट आलं, इथं काय व्हायला लागलं, इथं एरिया कमी असल्यामुळं इथल्या लोकांना काय काय हळूहळू स्पीड वाढवून परत इथं कमी करून इथं त्या लाईनला येऊन परत इथून सरळ पुढे गेले. म्हणजे इथं काय झालं, the velocity of the fluid has to increase first and then it has to decrease. आणि he increase in the velocity, since the energy we are unable to supply it from outside, it has to be converted from one form to another. So what will be done is the pressure energy will get converted into kinetic energy. Therefore the velocity of the fluid is going to increase in the convergent section. From here it will become maximum over here. Here the velocity will be maximum. Where? At the throat of the Venturi. At the cross sectional where the area is minimum is called as throat of Venturi. Throat, Venturi च्या throat मध्ये काय कंडिशन असेल? Velocity will be maximum. बरोबर, म्हणजे kinetic energy is going to be maximum. आणि मॅक्झिमम वेलॉसिटी कधी मिळणार आहे आपल्याला? ज्या वेळेला कन्व्हर्जन मॅक्झिमम होणार आहे, म्हणजे प्रेशर एनर्जी इज गोइंग टू बी मिनिमम, कारण आपण प्रेशरचं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करतोय. सो द प्रेशर इज गोइंग टू बी मिनिमम ओव्हर हियर. आणि अगेन इन द डायव्हर्जन सेशन व्हॉट हॅपन्स इज कायनेटिक एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू बॅक इनटू प्रेशर एनर्जी. ओके, and again here will be normal as if it was here. Okay, so this is the effect of Venturi on the flow of fluid in a pipe. In a pipe. हे ऍक्च्युअली तुम्ही कुठे शिकणार आहे? फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये शिकणार आहे. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की हा सब्जेक्ट ऍप्लिकेशन बेस्ड आहे आणि हा बेसिकली इट वॉज द सब्जेक्ट ऑफ लास्ट सेमिस्टर ऑफ लास्ट इयर किंवा फर्स्ट सेमिस्टर ऑफ लास्ट इयर. फायनल इयरचं सब्जेक्ट आहे, परंतु आणि असं अपेक्षित होतं की हे सगळं सब्जेक्ट स्टडी करायच्या अगोदर तुम्ही बेसिक हीट ट्रान्सफर, फ्लुइड मेकॅनिक्स या सगळं सब्जेक्ट शिकायला हवे होते, बरोबर, जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित आणि लवकर समजता आल्या हवेत. परंतु अनफॉर्च्युनेटली आपल्याला हा सब्जेक्ट सेकंड इयरला आणि तो पण पहिल्याच सेमिस्टरला आलाय आणि त्यामुळे आपल्याला अडचण तयार झालेली आहे. ओके, डझंट मॅटर. ओके, सो हियर वी हॅव नाउ I hope so nobody is asking aloud.
So I assume that everybody has understood the working principle of a Venturi, आणि ती Venturi आपण कार्बोरेटर मध्ये वापरतोय. बरोबर. तर हेतू काय आहे आपल्याला ते आपण बघूया. बरोबर. त्याच्या अगोदर टाइप्स ऑफ कार्बोरेटर बघूया. तर आपल्याला इथे एक चोक एरिया म्हणले. तर एरिया ऑफ दिस पर्टिक्युलर बॅरल इज व्हॉट यू कॉल एज अ चोक. ओके. open choke or constant choke carburetor, variable choke or constant depression carburetor, they are classified as. So ही एक दोन प्रकारचे कार्बोरेटर आहेत. आता हे काय जर रेलेव्हन्स काय आपण नंतर डिस्कस करू. अगोदर थोडस हे टाइप बद्दल बोलू. अपड्राफ्ट टाइप कार्बोरेटर, हॉरिझॉन्टल ड्राफ्ट आणि डाउन ड्राफ्ट कार्बोरेटर. So this classification is on the basis of how the mixture or the fluid is flowing in the carburetor. So if this particular pipe, whatever we are using here, that pipe is what you call as barrel. If the barrel is placed vertical and if the air is flowing in from the bottom and the mixture is flowing out from the top, then it is called as updraft carburetor. ह्याला updraft carburetor असं म्हणतो. Updraft. Okay. DROUGHT, updraft carburetor. याला आपण काय केलं, air is coming from one side, the barrel is horizontal, okay, and the mixture is flowing out through the other end, other side. So this is a horizontal draft carburetor, and this is a down draft carburetor where air is coming from the top and the mixture is flowing from the bottom. So this is a down draft carburetor. Down draft carburetor. Here the mixture from bottom to top, here from one side to another, and here top to bottom. And accordingly named, since it is from bottom to top, this is updraft carburetor. That is, fluid is flowing in the upward direction. Here fluid is flowing in the downward direction. So downdraft carburetor, and fluid is flowing horizontally. So therefore, horizontal draft carburetor. So I hope this classification you understood. This is the basic, very basic classification. कारण आपण वेगळ्या वेगळ्या गाड्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचं म्हणजे वेगळ्या वेगळ्या अरेंजमेंटचं कार्बोरेटर वापरतो. काय कंडिशन्स मध्ये आपल्याला अपड्राफ्ट कार्बोरेटर वापरावा लागतो, काय कंडिशन्स मध्ये डाउनड्राफ्ट कार्बोरेटर, काय कंडिशन्स मध्ये हॉरिझॉन्टल ड्राफ्ट कार्बोरेटर. बऱ्याच बाईक मध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल कार्बोरेटर दिसेल. बरोबर. आता का होतोय किंवा त्याच्यामुळे काय होतंय या सगळ्या गोष्टी आपल्या सिलेबसच्या बाहेर आहेत, परंतु दॅट इज फॉर तुमच्या डोक्यासाठी खोराक. Okay, so you think what is going to happen when we use updraft carburetor, what is going to happen when you use a downdraft carburetor, what is going to happen when we use horizontal draft carburetor, या गोष्टी तुम्ही जर डिस्कस करा. सो थोडक्यात फरक अंडरस्टँड करण्यासाठी इथं अपड्राफ्ट कार्बोरेटर मध्ये काय होतंय, डाउनड्राफ्ट कार्बोरेटर मध्ये काय होतंय आणि हॉरिझॉन्टल ड्राफ्ट कार्बोरेटर मध्ये काय होतंय. बरोबर. इथं बघितलं तर the fluid has to flow against the gravity. Here the fluid is flowing towards the gravity. Here it is horizontal. बरोबर. तर त्याचा काय परिणाम होणार आहे मिक्सचर वरती वगैरे वगैरे असं डिस्कस करत तुम्ही अंडरस्टँड करत जाऊ शकता. Then there are single barrel carburetor and multi barrel carburetor, and here you are seeing multi barrel carburetor. बरोबर. आणि इथं तुम्ही ही बॅरल दिसतोय तुमचा, आणि इथं खाली जसं जाईल तसं तुम्हाला दिसतंय की इथं क्रॉस सेक्शनल एरिया कमी होतोय, म्हणजे वेंचुरी आहे. बरोबर. आणि दिस इज अ मल्टी बॅरल कार्बोरेटर. एका बॅरल मध्ये अजून दुसरा बॅरल आहे आणि ह्याच्या आतमध्ये सुद्धा परत वेंचुरी आहे. सो दिस इज अ मल्टी बॅरल टाइप ऑफ कार. एक बॅरल, दुसरा बॅरल, तिसरा बॅरल, चौथा बॅरल, आणि ह्यात सुद्धा एकात एक दुसऱ्यामध्ये सुद्धा अजून एक आहे. सो मल्टी बॅरल टाइप ऑफ कार्बोरेटर. ओके. फक्त एक अंडरस्टँडिंग करायला की मल्टी बॅरल कार्बोरेटर काय असतो. तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कार्बोरेटर्स आहेत, क्लासिफिकेशन आहे तुमच्या पुस्तकामध्ये, ती एकदा बघून घ्या. ओके. सो बेसिकली वी कॅन गो ऑन डिस्कसिंग द carburetor on different heads. For example, if you see, just I will check out.
Okay. Okay. Recently, I think I have not included the list. Okay, doesn't matter. Leave it. Okay, at a later time we'll again discuss what the different classification of carburetor. Okay, let me check out whether I have included further. No, okay. So we have directly went to classification of carburetor. Sorry, the construction of a simple carburetor. Okay, so this is the basic simple carburetor. याला सिंपल कार्बोरेटर असं म्हणालो. तर आतापर्यंत आपल्याला काय समजलं, काय काय आपण डिस्कस केलं. कार्बोरेटर म्हणजे काय, कार्बोरेशन प्रोसेस म्हणजे काय, कार्बोरेशन प्रोसेस मध्ये कुठल्या कुठल्या स्टेप मध्ये कार्बोरेशन होतं, कुठल्या कुठल्या होतं, ॲटमायझेशन, वेपोरायझेशन, मिक्सिंग, प्रिपरेशन ऑफ मिक्सचर अँड सप्लाय टू द इंजिन. अशा वेगळ्या वेगळ्या स्टेजमध्ये त्याची कामं होतात. कार्बोरेटर कशाला म्हणायचं आणि आपल्याला बेसिक वेंचुरीचं प्रिन्सिपल काय आपण डिस्कस केलं आणि क्लासिफिकेशन वी हॅव स्टार्टेड. बरोबर. आता आपण क्लासिफिकेशन थोडंसं बाजूला ठेवून बेसिक प्रिन्सिपल आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला बेसिक कार्बोरेटर आपण स्टडी करतोय. आता बेसिक कार्बोरेशन मध्ये आपण पहिल्यांदा काय म्हणालो, वी हॅव टू टेक द एअर इन प्रॉपर क्वांटिटी. We have to take the air in proper quantity and we have to take the fuel also in proper quantity. योग्य प्रमाणात एअर घ्यायची आणि योग्य प्रमाणात फ्युएल सुद्धा घ्यायचं. आता हा प्रश्न आहे की कार्बोरेटरला कसं समजणार की आता योग्य प्रमाण काय आहे, आता इंजिन कुठल्या कंडिशनला मूव्ह होतंय, आता इंजिनला बरोबर लोड आहे का, आता इंजिन हाय स्पीडनं पळतंय का लो स्पीडनं पळतंय, आता इंजिन वरती लोड कमी आहे का जास्त आहे, असेल तर किती आहे, आता ऍक्सलरेशन कंडिशन आहे का नॉर्मल कंडिशन आहे, आता गाडीला चढायला लागले का उतराला आहे का प्लेन रोडला पळते. तर ह्या सगळ्या गोष्टी कार्बोरेटरला कशा कळायच्या, कारण त्या बेसिस वरती हे ठरणार आहे की किती क्वांटिटी ऑफ एअर आणि किती क्वांटिटी ऑफ फ्युएल आपल्याला घ्यायचं. नाउ द क्वेश्चन इज हाऊ एअर इज मेड टू फ्लो इनटू द कार्बोरेटर. कॅन एनीबडी टेल हाऊ एअर इज मेड टू फ्लो इनटू द कार्बोरेटर? कोणी सांगू शकेल का? एअर कार्बोरेटर मध्ये आतमध्ये कशी येत्या, कशामुळे येत्या, कारण आपल्याला त्याला मापून घ्यायचे आहे. तर आपण ती कशी घेणार? आतमध्ये एअर आपल्याला, आपण एका फिगर मध्ये आपण असं डिस्कस केलं होतं की आपण फ्रॉम वन साइड वी आर अलाउिंग द एअर टू गो इन अँड फ्रॉम अदर साइड वी आर अलाउिंग द फ्युएल टू गो इन. बरोबर. इथं फिल्टर करून आतमध्ये घेतोय, परंतु योग्य क्वांटिटी ऑफ एअर आणि योग्य क्वांटिटी ऑफ फ्युएल, दॅट इज ऑल्सो अ रिक्वायरमेंट. So proper quantity of air and proper quantity of fuel has to be supplied to the carburetor. So what is the provision for that? यासाठी काय प्रोव्हिजन केली आपण? ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर तुम्ही काय प्रोव्हिजन करू शकणार सांगा, काय करायचं? कारण तिथं सप्लाय करायला आपल्याला काहीतरी व्यवस्था पाहिजे. अच्छा, ऑटोमॅटिकली एक फ्लुइड, तर एक पाईप लावले म्हणजे त्यातनं फ्लुइड फ्लो होणार नाही. काहीतरी व्यवस्था करायला लागेल आपल्याला, जेणेकरून आपल्याला ते फ्लुइड, मग ते गॅस असो किंवा लिक्विड असो, फ्लो होईल. सो व्हॉट इज द प्रोव्हिजन मेड टू
टेक द एअर इनटू द कार्बोरेटर बॅरल. आता याला बॅरल म्हणतो बरं का. ही जी पाईप आहे ज्याच्यामध्ये आपण वेंचुरी बसवले त्याला आपण बॅरल असं म्हणतो. ही बॅरल. या बॅरलच्या आतमध्ये एअर फ्लो होण्यासाठी काय व्यवस्था केली? कॅन एनीबडी टेल? कोणी सांगू शकते काय व्यवस्था केली? काय करता येईल? मेकॅनिकल इंजिनियर तुम्ही Wall. असता तुम्ही सांगा. हा सांगा. वॉल वॉल प्रोव्हाइड करू शकतो. वॉल प्रोव्हाइड करायचा. बर. मॅनिफोल्ड फोल्ड मॅनिफोल्ड फ्लोट पण जाऊ शकतो. फ्लोट पण लावू शकतो. बर. एनीबडी एल्स? एअर फ्लो मीटर असतं सर. बर. एअर फ्लो मीटर. समजा मी आता एक थोडक्यात ही आता आपण असं गृहीत धरू की ही एक फक्त पाईप आहे ज्याला आपण बॅरल असं नाव देतो. एक पाईप आहे. ही पाईप आपण घेतली. आता मला त्या पाईपच्या आतमधून फ्लुइड फ्लो करायचा आहे. बरोबर. एका बाजूला ही इकडं ओपन आहे असं गृहीत धरा आणि इकडं पण ओपन आहे असं गृहीत धरा तात्पुरतं. बरोबर. आणि आता मला त्याच्यामधून एअर किंवा जी काही फ्लुइड आहे ती फ्लो करायचं आहे. मला काय करावं लागेल? फक्त मी वॉल लावला एका बाजूला. समजा आता इथं ही वॉल लावला किंवा इथं ही वॉल लावला, कुठला तरी एक वॉल लावला. ही फक्त वॉल ओपन केल्याने इकडे फ्लो होईल. फक्त ही वॉल. येस येस सर, फ्लो होईल. बर. आता असं गृहीत धरूया की इथं सुद्धा एअर आहे, इथं सुद्धा एअर आहे. जसं मी म्हणालो म्हणजे उदाहरणार्थ मी पाणी घेतलं आणि पाण्याच्या आतमध्ये एक पाईप ठेवली. पाण्याच्या आतमध्ये एक पाईप ठेवली. आता मला त्या पाईप मधून एका बाजूनं पाणी आतमध्ये गेलं पाहिजे, दुसऱ्या बाजूनं पाणी बाहेर गेलं पाहिजे. मग तिथं मी समजा त्या पाईपच्या आता ही असं गृहीत धरा की इथं सगळं पाणी आहे आणि ही पाईप मी त्याच्या आतमध्ये ठेवले आणि आता म्हणजे थोडक्यात ह्याच्या आतमध्ये पण पाणी असणार आहे ऑब्विस. बरोबर. पाण्याच्या आतमध्ये सगळं असल्यामुळं इथं पण पाणी आहे, इथं पण पाणी, चौ बाजूनं पाणीच आहे. आता मला यातून पाणी इकडून इकडं किंवा इकडून इकडं फ्लो करायचं आहे. मी इथं एक वॉल बसवला. आता ही वॉल ओपन केल्यानं पाणी इकडनं इकडं जाईल का? जाईल का? नाही. नाही जाणार. नाही जाणार. करेक्ट. मग आता मला त्या पाण्याला फ्लो करायला लावायचं आहे तर मला काय करावं लागेल? दुसऱ्या बाजूने चेक करावं लागेल सर. थ्रॉटल ऑल ऍडजस्ट. करेक्ट. एक्झॅक्ट आन्सर मित्रांनो दिलेला आहे. तर आपल्याला काय करावं लागतं? इफ यू वॉन्ट टू मेक अ फ्लुइड टू फ्लो वी हॅव टू क्रिएट प्रेशर डिफरन्शियल. कारण जसं इलेक्ट्रिसिटी पॉझिटिव्ह नेगेटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करून आपण इलेक्ट्रिसिटीला फ्लो करतो तसं फ्लुइड फ्लो करण्यासाठी नेहमी प्रेशर डिफरन्शियल गरजेचं आहे. अन्यथा फ्लुइड विल नॉट फ्लो. Okay, if you want to make a fluid move from one region to another, then you have to make a pressure differential, create a pressure differential. Fluid will always flow from a region of higher pressure to a region of low pressure. आता मला सांगा, आता आपल्याला हे बॅरल आहे, हे बॅरल आपल्याला इकडे इंजिनला जोडायचं आहे म्हणजे इंजिनला सप्लाय करायचं आहे आणि इकडून एअर घ्यायची आहे आणि इथून सप्लाय करायची आहे. आता मला हे जे काय आपल्याला फ्लुइड फ्लो करायचं आहे म्हणजे तुम्हाला समजलं. आता उदाहरणार्थ ही वरची बाजू धरूया किंवा एक कुठली तरी फिगर घेऊया. या फिगर मध्ये ओके हीच फिगर आपल्याला जास्त थोडीशी सोपी वाटते. ओके, इथं आपल्याला इंजिन आहे, इथं एअर साइड आहे. बरोबर. एअर आहे, इथनं एअर आतमध्ये जाते आणि इकडे इंजिनला सप्लाय करतोय आपण मिक्सचर. बरोबर. इथनं एअर आतमध्ये घेणार आहे, इथनं मिक्सचर सप्लाय करणार आहे. तर आता मला एअर अशी मूव्ह करायची, खालून वरती मूव्ह करायचे. हाऊ आय विल मेक द एअर टू फ्लो? सांगा. आता मी सांगितलं फ्लो करण्यासाठी काय लागतं? प्रेशर डिफरन्शियल लागतं. आता मला या केसमध्ये ही बॅरल मी कुठं कनेक्ट केलंय? एका बाजूला इंजिनला कनेक्ट केलंय म्हणजे इंजिन सिलेंडरला कनेक्ट केलंय आणि दुसऱ्या बाजूला ओपन टू ऍटमॉस्फिअर आहे. आता मला I want to make fluid to flow, air to flow inside and then to the engine. What I should do?
काय करावं लागेल? सक्शन स्ट्रोक. सक्शन स्ट्रोक. व्हेरी गुड आन्सर. बरोबर. तर आपल्याला काय केलं? सक्शन स्ट्रोक यूज केला आपण. व्हॉट इज सक्शन स्ट्रोक? Piston is moving from top dead center to bottom dead center. What happens to the pressure inside the cylinder? What happens to the pressure inside the cylinder? What happens to pressure inside the cylinder when the piston moves from TDC to BDC? It increases or decreases? Pressure decreases. आपण इथं काय केलं? आता इकडं इंजिन सिलेंडर जोडला. We are moving the piston from TDC to BDC. Suction stroke is created, means vacuum is created. Vacuum means negative pressure. Atmospheric pressure खाली असलेला आपण इथं negative pressure असं म्हणतोय. So the pressure is decreasing. That we have connected over here. आणि इथं किती आहे? Atmospheric pressure आहे. इथं atmospheric pressure कमी pressure आहे. आता therefore what is now condition? We have created a pressure differential, higher pressure region, a lower pressure region. Now the fluid has to flow from higher pressure region to lower pressure region. मग आता काय होणार? Air will start moving from here and it will try to go here. Why? Because we have created a pressure differential. Here there is a low pressure region, here there is a high pressure region. आणि त्या दोन डिफरन्शियल प्रेशर रिजनला आपण एका पाईपनं कनेक्ट केलंय. आता त्या पाईप मधून म्हणजे बॅरेल मधून, आपल्या भाषेत बॅरेल मधून फ्लुइड फ्लो होईल. सो नाउ आय हॅव मेड अ प्रोव्हिजन फॉर टेकिंग इन द एअर, सकिंग इन द एअर इन टू द कार्बोरेटर बॅरेल. मी आता काय केली? एअरला आतमध्ये घेण्याची व्यवस्था केली. नाव एअर घेतली आता. बरं ठीक आहे. आता मला फ्युएल पण आतमध्ये घ्यायचं आहे. व्हॉट आय शुड डू? व्हॉट आय शुड डू? फ्युएल घेतली, सॉरी एअर घेतली, आता फ्युएल आतमध्ये घ्यायचे. काहीतरी प्रोव्हिजन करायला पाहिजे. मेकॅनिकल इंजिनियर्स, टेल मी द आन्सर. अशी काहीतरी व्यवस्था करावी लागेल ज्याच्यामुळं फ्युएल आतमध्ये येईल. Yes. Can anybody tell? Can anybody tell what is the provision made to suck in the air? Sorry, fuel? Throttle. Throttle. Okay. Anything else? चला एक जण ठेवा, सगळ्यांना चुकायचा 100% अधिकार आहे. Everybody has a 100% right to make mistakes. So don't worry about your wrong answers. Any other view? As a mechanical engineer, आता तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. एक सिस्टम केलंय, त्याच्या आतमध्ये तुम्हाला फ्युएल आतमध्ये आणायचं आहे. तुम्ही काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. So what is the provision made? You have to tell. Huh? Can anybody tell? आशुतोष साठे, कॅन यू टेल? रोल नंबर 53. हा, काय तुमचा व्ह्यू काय याच्याबद्दल? काय करावं लागेल आपल्याला? फ्युएल आतमध्ये आणायचं आहे. पंप.
पंप. बर, ठीक आहे. एनी अदर व्ह्यू? टँक बनवायचं सर. टँक बनवायचा. बर, ठीक आहे. गवळी, मामजी गवळी. गवळी, मामजी गवळी, कॅन यू अनम्यूट? समाधान मोरे, कॅन यू अनम्यूट? सर बाईकचा आहे का फोर व्हीलरच चाललंय का? आपल्याला बेसिक एक पाईप घेतले, त्याच्या आतमध्ये मला फ्युअल सक करायचं आहे. सिम्पल. बाईकला आहे, कुठल्या ऍप्लिकेशनला आहे, इरस्पेक्टिव्ह ऑफ दॅट. फ्युल टँक तर एनक्लोज असतो पूर्ण, सो त्यामुळे थोडासा प्रेशर डिफरन्स पडू शकतो. बर, ठीक आहे. तुम्ही अजून नंबर का चेंज केलेला नाहीये तुमचा? तुमचा नंबर, रोल नंबर किती आहे? समाधान, तुमचं नाव इथं थोडंसं चेंज करायला पाहिजे, त्या पद्धतीने चेंज करून घ्या. नो प्रॉब्लेम. हा, मामजी गवळी, तुमचं काय मत आहे? गवळी झोपले सकाळ सकाळी, जास्त नाश्ता झालेला वाटतं, दिसतोय. मामजी, okay, Samadhan, you can mute yourself, no problem. Anybody else having any other view? मी नाव घेऊन विचारायच्या ऐवजी तुम्ही स्वतःहून सांगा. कृष्णा माळी, रोल नंबर 39. येस सर, सॉरी सर. हा, फ्युएल आतमध्ये आपल्याला घ्यायचंय, काय करावं लागेल? बॅरेलच्या आतमध्ये आपल्याला फ्युएल घ्यायचंय, काय करावं लागेल मला? ओके, सर, हा बोला बोला बोला. फ्लोट चेंबर मधून आता आपण फ्युएल तिकडे फ्युएल टँक मधून ना फ्लोट चेंबर मध्ये फ्युएल आलाय. बर, मग ते फ्लोट च्या वेट मुळे ते आता एअर फ्लो होणार आहे, तसंच ते पण प्रेशर डिफरन्स मुळे ते असं जाईल. प्रेशर डिफरन्स कुठं? प्रेशर डिफरन्स आपण क्रिएट केला? काय प्रेशर डिफरन्स? ही जसं आपण इथं नेगेटिव्ह प्रेशरला लावलं होतं आणि ही एंड आपण जसं पॉझिटिव्ह प्रेशरला लावलं होतं, तसं इथं मध्ये काय करणार आहे आपण? आपल्याला इथं कुठंतरी आपल्याला अशी व्यवस्था करायला पाहिजे की जिथं फ्लुइड इथंपर्यंत आलं पाहिजे. ओके, आपण जसं म्हणालो, फ्लुइड रिक्वायर्स ए प्रेशर डिफरन्शियल फॉर इट्स फ्लो, तरच फ्लुइड फ्लो होणार आहे. मग आपण काय केलं, तर आता ही फ्लुइड आतमध्ये घेण्यासाठी आपण काय केलं, ही वेंचुरी इथं बसवली. ह्या बॅरेलच्या आतमध्ये, आणि ह्या बॅरेलच्या आतमध्ये जी थ्रोट येते, थ्रोट ऑफ वेंचुरी, म्हणजे जिथं मिनिमम क्रॉस सेक्शनल एरिया आहे, तिथं आपण काय केलं, आपल्या फ्युएलचं जेट ओपन केलं आणि त्या फ्युएलचं जेट मध्ये जी काय फ्युएल आपण भरलेला आहे, त्या ही जे फ्युएलचं जेट भरलेलं आहे, ही कुठं ओपन केलंय? ऍटमॉस्फिअर. की आपण वेंट टू ऍटमॉस्फिअर, इथं ऍक्च्युली राहून गेले दाखवायचं, तर वेंट टू ऍटमॉस्फिअर आहे, बरोबर? या दाखवलं, या फिगर मध्ये दाखवलं ओपन टू ऍटमॉस्फिअर आहे. म्हणजेच काय, तर इथं तुमचं जे आहे, या फ्युएलच्या वरच्या बाजूला तुमचे प्रेशर काय आहे? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. परंतु इथं काय प्रेशर आहे? प्रेशर करस्पॉन्डिंग टू थ्रोट ऑफ वेंचुरी. आणि इथं प्रेशर किती आहे? विथ रिस्पेक्ट टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर कमी आहे का जास्त आहे वेंचुरी मध्ये? जास्त. नक्की काय, कमी आहे का जास्त आहे? वेंचुरीच्या थ्रोट मध्ये प्रेशर कमी आहे का जास्त आहे? कमी आहे, कमी. नक्की का? हा.
हा, इथं आपण डिस्कस केलं होतं. काय डिस्कस केलं होतं? इथं वेंचुरी बसवल्यानंतर इथून कायनेटिक एनर्जी इज प्रेशर एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. म्हणजे जी काय एअर मध्ये असलेली इथं प्रेशर जाणार. एनर्जी आहे ती कमी कमी होत जाणार. ओके, हिअर इट विल बी मिनिमम प्रेशर एनर्जी विल बी मिनिमम. बरोबर. आणि ही मिनिमम व्हॅल्यू इथं असलेल्या व्हॅल्यू पेक्षा कमी असेल. इथं काय आहे? ऍटमॉस्फेरिक आहे. ऍटमॉस्फेरिक पेक्षा कमी व्हॅल्यू इथं असेल. सो वी हॅव प्लेस्ड द जेट in the throat of the venturi where the pressure is lesser than atmospheric pressure. इथं atmospheric pressure आहे, इथं त्याच्यापेक्षा कमी प्रेशर आहे. So what will happen if there is a pressure differential? What will happen if there is a pressure differential? Fluid will flow from higher pressure region to lower pressure region. So the fluid will come out in the form of a spray. Where? In the venturi of the throat. Through jet. Jet madun throat च्या venturi मध्ये fluid is coming out in the form of a jet. Why? In the throat of the venturi the pressure is lesser and the other side of the fluid the pressure is atmospheric, which is more than the pressure over here. इथल्यापेक्षा इथं प्रेशर जास्त आहे, त्यामुळं काय होणार? That will pressurize the fluid, make the fluid to flow out through the venturi. बरोबर. आता आपण काय केलं? एअर घ्यायची व्यवस्था केली आणि फ्युएल सुद्धा घ्यायची व्यवस्था केली. बरोबर. Any doubt about how we have made the air to flow and how we have made the fuel to flow into the barrel of the carburetor? कार्बोरेटरच्या बॅरल मध्ये आतमध्ये एअर कशी घेतली आणि आतमध्ये फ्युएल कशी घेतली याच्याबद्दल कोणाला काही शंका आहे का? फ्युएल बद्दल अजून एकदा सांगतो तरी सुद्धा इथं आपण वेंचुरी तेवढ्यासाठीच बसवली. कशासाठी बसवली? इथून इथं जसं कायनेटिक एनर्जी प्रेशर एनर्जी कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी होत जाईल. हिअर द कायनेटिक एनर्जी विल बी मॅक्झिमम, दॅट इज वेलॉसिटी विल बी मॅक्झिमम, प्रेशर विल बी मिनिमम. त्या रिजन मध्ये आपण काय केलं? फ्युएलचा जेट बसवला आणि ती जेट एका पाईपनं कनेक्ट केली. कुठं दिली? फ्लोट चेंबर मध्ये दुसऱ्या बाजूला कनेक्ट केली आणि फ्लोट चेंबरला आपण ओपन टू ऍटमॉस्फिअर आहे. म्हणजे इथं ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, इथं नेगेटिव्ह प्रेशर आहे, इथं पॉझिटिव्ह प्रेशर आहे, इथं नेगेटिव्ह प्रेशर आहे. So the fluid will try to flow from the higher pressure region to lower pressure region, and therefore through the jet fluid is flowing out in the form of a spray. So hoping that everybody has understood how we are making the air to flow into the carburetor and how we are making the fuel to flow into the carburetor barrel. सगळ्यांना समजलं? Is there anybody who has not understood how we are made a fluid and air to flow into the carburetor? कोण आहे का वर्गामध्ये ज्याला फ्युएल आतमध्ये कशी येते आणि एअर आतमध्ये कशी येते किंवा काय येते हे समजलं नाही असं कोण आहे का? Hoping nobody, we will proceed. सर एअरचं रिपीट करता का? एअरचं रिपीट करू. बरं ठीक आहे. एअरला काय केलं आपण? हे बॅरल आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला एअर फ्लो करायची व्यवस्था करायची आहे. तर आपण काय, आपल्याला माहिती आहे फ्लुइड विल फ्लो फ्रॉम अ हायर प्रेशर रिजन टू लोअर प्रेशर रिजन. तर आपल्याला ह्या पाईपला काय करायला पाहिजे? एका बाजूला लो प्रेशर रिजन क्रिएट करायला पाहिजे, दुसऱ्या बाजूला हाय प्रेशर रिजन क्रिएट करायला पाहिजे. तर आपण काय केलं? आपल्याला माहिती आहे इंजिन मध्ये पिस्टन टीडीसी कडून बीडीसी कडे गेलं की एक नेगेटिव्ह प्रेशर म्हणजे लो प्रेशर रिजन क्रिएट होतं. आपण काय केलं? ही बाजू आहे ती इंजिनला कनेक्ट केली आणि इंजिन मध्ये ज्या वेळेला पिस्टन टीडीसी कडून बीडीसी गेला त्यावेळेला एक नेगेटिव्ह प्रेशर रिजन क्रिएट झालं. सो द प्रेशर इज नेगेटिव्ह ऑन दिस साइड अँड हिअर इज प्रेशर करस्पॉन्डिंग टू ऍटमॉस्फिअर विच इज पॉझिटिव्ह. इथं पॉझिटिव्ह प्रेशर रिजन आहे, इथं नेगेटिव्ह प्रेशर रिजन आहे. देअरफॉर फ्लुइड विल फ्लो फ्रॉम हायर प्रेशर रिजन टू लोअर प्रेशर रिजन, दॅट इज पॉझिटिव्ह प्रेशर रिजन टू नेगेटिव्ह प्रेशर रिजन.
अशा प्रकारे आपण वी मेड द एअर टू फ्लो अँड हिअर वी मेड फ्युएल टू फ्लो अँड नाउ वी आर सपोज टू प्रिपेअर अ मिक्सचर अँड सप्लाय टू द इंजिन. एनी डाऊट एनीबडी? आता ज्याने डाऊट विचारला त्याला क्लिअर झाला पॉइंट? येस सर. ओके. सो आपण आतापर्यंत एवढं शिकलो. फ्लुइड आतमध्ये कसं घ्यायचं, एअर आतमध्ये कसं घ्यायचं. आता ही जेटमध्ये जेटच्या स्वरूपात आल्यानंतर काय होईल, जेटच्या स्वरूपात आल्यानंतर फ्युएल बाहेर आल्यानंतर काय होईल. वाय वी हॅव प्लेस्ड, ह्या पाईपच्या एंडला आपण जेट का बसवलं, त्याचं कारण आहे इट विल कम आउट इन द फॉर्म ऑफ ए जेट. आता जेट का बसवलं, जेट का बसवलं, कॅन एनीबडी टेल वाय वी हॅव प्लेस्ड अ जेट ओव्हर हिअर? Why we have placed a jet over here? What is the function of carburetor? What is the function of carburetor? To prepare the proper air fuel Mixture. And the first step of it is, first step काय त्यातली? ऑटोमायझेशन. Atomization. Correct. So atomization of the fuel. ते कसं साध्य केलं, ते कसं साध्य केलं, जेट बसून. मग आपण इथं जी काय आपल्याला जी फ्युएल लाईन बसवलेली आहे त्या फ्युएल लाईनला आपण काय केलं, इथं जेट बसवलं. जेट बसवल्यामुळं स्प्रिंकलच्या फॉर्म मध्ये, स्प्रेच्या फॉर्म मध्ये बाहेर आलं. म्हणजे फ्युएल इज बिंग ऍटोमाइज्ड. आणि आपण काय म्हणालो, ऍटोमायझेशन झाल्यानंतर काय होतं, द फ्लुइड अँड द गॅस, that is fuel and the air surface contact area is decreasing, sorry, or increasing, sorry, it is increasing. मग surface contact area increase झाल्यामुळे काय झालं, heat transfer is going to increase. When heat transfer increases, where heat is going from where to where, heat from air is being transferred to fuel. त्याच्यामुळे काय झालं, fuel particles are converted into fuel vapor. So liquid fuel is being converted into fuel vapor. Why? Heat is being transferred from air to fuel droplets. म्हणजे प्रत्येक ड्रॉपलेटच्या भोवती एअर आहे, त्यामुळे प्रत्येक ड्रॉपलेटला आता हीट मिळणार आहे. आणि प्रत्येक ड्रॉपलेट मधला फ्युएल पार्टिकल्स आहे, दॅट इज नाउ गोइंग टू गेन द हीट अँड कन्वर्ट इटसेल्फ फ्रॉम लिक्विड टू वेपर. कारण लिक्विड मधून वेपर मध्ये कन्वर्ट होण्यासाठी तुम्हाला हीटची गरज भासते. आणि ती हीट कुठून घेतली, एअर मधून घेतली. कुठल्या एअर मधून घेतली, आतमध्ये जी एअर येते, ऍटमॉस्फेरिक कंडिशनची जी एअर आतमध्ये येते त्याच्यामधून ती हीट घेतली आणि इथं फ्युएल इज बिंग कन्वर्टेड इनटू वेपर. सो हिअर फ्युएल इज कमिंग आउट इन द फॉर्म ऑफ अ जेट. सो वी हॅव डन द ऍटोमायझेशन. मग ऍटोमायझेशन करायला काय व्यवस्था केली, we have placed a jet over here. Okay, we call it as a discharge nozzle or jet. Okay, तर ही नोझल बसवली किंवा जेट बसवलं, त्याच्यामुळे काय झालं, फ्युएल इज कमिंग आउट इन द फॉर्म ऑफ अ ड्रॉपलेट्स. फ्युएल इज बिंग ऍटोमाइज्ड. आणि ऍटोमायझेशन झाल्यामुळं नाव फ्लुइड ड्रॉपलेट्स, प्रत्येक थेंब हवेमध्ये आहे आता. सो fluid particle, every fluid droplet is now surrounded by air. So what is happening, surface contact area is increasing, it is picking the heat from the air and the fuel is being converted from liquid to vapor phase. म्हणजे ऍटोमायझेशन झालं आणि वेपोरायझेशन पण झालं. नाव आता इथं आपण एक वेलॉसिटी डिफरन्शियल क्रिएट केलं बघा, वेलॉसिटी डिफरन्शियल क्रिएट केलं. त्या वेलॉसिटी डिफरन्शियल केल्यामुळे इथं काय झालं, इथं एक घुसळण तयार झाले. कारण काय वेलॉसिटी वाढते कमी होते असं वगैरे ज्या वेळेला तयार होतं, तुम्हाला माहितीये एक पाटातून पाणी वाहत असताना एक सरळ पाट असेल तर एक कंटिन्युअस फ्लो असतो, त्याला लॅमिनार फ्लो म्हणतो आपण. पण कुठं तर त्याचा एक दगड किंवा ऑब्स्ट्रक्शन काहीतरी आलं तर तिथं थोडस घुसळण होतं पाण्याचं. इट इज कॉल्ड एज टर्ब्युलन्स. तर इथं तशा प्रकारचं टर्ब्युलन्स तयार झालं आणि त्याच्यामुळे काय झालं, हे टर्ब्युलन्समुळे इथं मिक्सिंग झालं. कशाचं मिक्सिंग झालं, जी वेपर तयार झालेली आहे
आणि एअर तयार झालेले आहे, त्याचं मिक्सिंग झालं आणि नाव वी हॅव प्रिपेअर्ड हिअर एअर फ्युएल वेपर मिक्सचर. वी हॅव प्रिपेअर्ड हिअर एअर फ्युएल वेपर मिक्सचर. एअर फ्युएल वेपर मिक्सचर. आणि that mixture we are now supposed to supply to the engine. That we are going to supply to the engine. आणि इथं काय आहे, इथं इनलेट वॉल आहे. इनलेट वॉल ओपन केला, air is coming in, fuel is coming in, mixture is being prepared and it is supplied to the engine. So that is what a carburetor is. Basic carburetor is, simple carburetor is. सिंपल कार्बोरेटर म्हणजे काय, एअर सक करायची व्यवस्था केली, फ्युएल सक करायची व्यवस्था केली, फ्युएलला ॲटमायझेशन केलं, त्याचं वेपरायझेशन केलं, त्याचं मिक्सिंग केलं, एअर फ्युएल मिक्सचर तयार झाली आणि वी आर सप्लाइंग दॅट एअर फ्युएल मिक्सचर टू द इंजिन सिलेंडर. सो दिस पर्टिक्युलर प्रोव्हिजन इज व्हॉट यू कॉल ॲज अ बेसिक कार्बोरेटर. बरोबर. आणि ही फ्युएल इथं घेण्यासाठी, आतमध्ये घेण्यासाठी आपण ही इथं काय जोडलं, त्याला आपण फ्लोट चेंबर असं म्हणालो. आता समजा ह्या फ्लोट चेंबरला आपण इथं ओव्हरहेड टँक लावला, फ्युएल टँक लावला, तर फ्युएल टँक मधून काय होईल, इथं कंटिन्युअसली फ्युएल येत राहील. बरोबर. आणि इथं फ्युएल आली, इथं प्रेशर डिफरन्शियल नसला तरी सुद्धा इथनं धार लागेल. इथं स्प्रे मध्ये कदाचित येणार नाही, परंतु इथं कंटिन्युअस धार लागेल. असं होऊन चालेल का आपल्याला? नाही चालणार. बरोबर. कंटिन्युअस धार लावून नाही चालणार. मग आपल्याला काय करायला पाहिजे, ही फ्युएलची लेवल आहे हे जेटच्या तोंडाच्या पेक्षा थोडंसं खाली ठेवायची, जेणेकरून फ्युएल बाहेर कंटिन्युअसली येता कामा नये. मग ही पास्कल लॉ काय सांगतोय आपल्याला, इथं आणि इथं लेवल सेम असणार. बरोबर. कुठलेही आपल्याला कुठलेही फ्लुइड पास्कल लॉची पण गरज नाही. आपल्याला कुठल्याही फ्लुइड सिस्टम माहित असेल तर प्रत्येक फ्लुइड सिस्टम मध्ये लेवल विल रिमेन सेम. बरोबर. इथं जेवढी आहे तेवढीच इथं राहणार. बरोबर. तर आपल्याला आता काय आहे की अशी इथं लेवल मेंटेन करावं लागते की ज्याच्यामुळं फ्लुइड ह्या जेटच्या तोंडापासून थोडंसं खाली त्याची हाईट नेहमी ठेवेल. आणि ज्या वेळेला प्रेशर डिफरन्स क्रिएट होईल त्यावेळेला दिस विल कम आउट इन द फॉर्म ऑफ अ स्प्रे. आणि ही लेवल मेंटेन करण्यासाठी आपल्याला इथं फ्लोट नावाचा एक कॉम्पोनंट बसवला. वेअर इज द फ्लोट? फ्लोट इज इन द फ्लोट चेंबर. आणि फ्लोट आता काय आहे, वी हॅव अ नीडल वॉल. नीडल वॉल म्हणजे ही ज्या वेळेला ही फ्लोट आहे याच्या आतमध्ये व्हॅक्यूम असतं, म्हणजे पोकळी असते. आणि जसं आपल्याला पाण्याच्या टाकीवरती आपण बॉल टाकला की ती पाणी बॉल त्या पाण्यावरती तरंगतो, तसं ही फ्लोट ह्याच्यावरती तरंगतय. बरोबर. ज्या वेळेला ही लेवल इथंपर्यंत येईल त्यावेळेला ह्याला बसवलेला नीडल आहे ती ह्या होलमध्ये जाऊन त्याचं इनलेट बंद करते. ज्या वेळेला इथली फ्युएल इकडे गेली की इथली लेवल खाली आली, इथं जशी खाली येईल तसं ही ओपन होत जाईल आणि इकडून फ्लो आतमध्ये येत जाईल. आणि त्याच्यामुळे काय होणार, इथं ही लेवल नेहमी एवढी मेंटेन होती. केवढी मेंटेन होते? ही जी लेवल डिसाइड आहे, प्री डिसाइडेड लेवल आहे, इथं ह्या फ्लोट नोझल जेटच्या टिपच्या थोडस खाली तेवढी लेवल हमेशा आपल्याला मेंटेन करायची आहे. आणि ती मेंटेन करण्यासाठी इथं फ्लोट चेंबर, ज्याच्यामध्ये एक फ्लोट आहे आणि ह्या फ्लोट वरती एक नीडल वॉल बसवलेला आहे, असा फ्लोट आपल्याला असतो आणि याला फ्लोट चेंबर असं म्हणतो. तर हा फ्लोट चेंबर आपण फ्युएल टँकला कनेक्ट केलेला आहे. बरोबर. फ्युएल टँक मधून फिल्टर करून आपण फ्युएल घेतलं. ज्या वेळेला ही नीडल वॉल उघडेल त्यावेळेला फ्युएल आतमध्ये येईल. ज्या वेळेला हा नीडल वॉल बंद असेल त्यावेळेला फ्युएल आतमध्ये येणार नाही. मग त्यावेळेला त्यामुळं फ्युएल इथून कंटिन्युअसली बाहेर सांडण्याचा प्रकार होऊ शकत नाही. म्हणजे समजा इंजिन बंद आहे आणि ही जर फ्युएल लेवल वाढत गेली तर काय होईल, ही फ्युएल इथून बाहेर नेहमी सांडत राहील, स्पिल होत राहील, कंटिन्युअसली फ्युएल बाहेर येत राहील. का? की आपण डायरेक्टली फ्युएल टँकला कनेक्ट केले ना. तर आपल्याला तसं डायरेक्टली फ्युएल टँकला नाही कनेक्ट केलं. आपण काय केलं, इथं मध्ये एक त्याला नीडल वॉल बसवलं. आणि ती नीडल वॉल कधी ओपन होणार आहे, ज्या वेळेला हा फ्लोट खाली जाणार आहे त्यावेळेलाच. आणि फ्लोट खाली कधी जाईल,
ज्या वेळेला इंजिन चालू होऊन सक्शन तयार होईल आणि सक्शन मुळे इकडं फ्युअल सक होईल, सक झालं फ्युअल आतमध्ये बॅरल मध्ये आलं म्हणजे इथली लेवल खाली गेली. आता इथली लेवल खाली गेली की नीडल वॉल ओपन झालं आणि it allows now the fuel to come in, and it ensures that so the float chamber and the float together with a needle wall ensures that the level of the fuel in the float chamber is always maintained to a predetermined height corresponding to the level required in this fuel system. I hope everybody understood what is the function of the float chamber and the float, working of a float. सगळ्यांना समजले का? Anybody is there Yes, sir. who has not understood the function of the float and float chamber? मग मला वाटतं आता ह्याच्यामध्ये ही एक थ्रोटल वॉल आणि ही एक चोक सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टींची तुम्हाला फंक्शन समजलं असेल. बरोबर? इथे एक बॅरेल आहे. बॅरेल कशासाठी आहे? It is connection between engine and atmosphere. बरोबर? In order to make the air to flow, it is called as a barrel, carburetor barrel. ह्याच्या आतमध्ये वेंचुरी बसवली. कशासाठी? इथे एक नेगेटिव्ह प्रेशर क्रिएट करायचं आहे. नेगेटिव्ह प्रेशर कशासाठी क्रिएट करायचं आहे? फ्युअल आतमध्ये सक करण्यासाठी प्रेशर डिफरन्शियल क्रिएट करायचा आहे. आणि त्यासाठी आपण मग एक फ्युअल लाईन बसवली. इथे एक जेट बसवला. जेट मधून फ्युअल विल कम आउट इन द फॉर्म ऑफ अ स्प्रे. Air, this barrel is connected on this side on negative pressure of the engine, that is engine vacuum, and here म्हणजे आपण इथून पुढे याला engine vacuum असं म्हणणार. Engine vacuum means vacuum created in the engine when the piston is moving from top dead center to bottom dead center. इथं engine vacuum आहे, इथं atmospheric condition आहे म्हणजे atmospheric pressure आहे. So vacuum pressure is less than the atmospheric pressure. So the air flows in, fuel flows in, mixture is prepared and the mixture is supplied. And in order to ensure that continuous flow is available, fuel is available, here we have what we call as a float chamber, and the float chamber has a float and a needle wall, and needle wall ensures that the level in the float chamber is always maintained to a predetermined height in float chamber. So this is the function of a simple carburetor. So I hope everybody understood what is a simple carburetor. Simple carburetor म्हणजे काय हे सगळ्यांना समजलं असं मला वाटतं. तरी सुद्धा कुणाला काही डाऊट असेल so here the question in the examination may be explain with a neat sketch the working of a simple carburetor. तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. आता जे काही आपण डिस्कस केलं ते काय? बॅरेल आहे, वेंचुरी आहे, एका बाजूला इंजिन सक्शन आहे, दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. बरोबर? त्याच्यामुळे काय झालं? प्रेशर डिफरन्शियल क्रिएट झाला, एअर आतमध्ये आली. फ्युअल साठी काय सिस्टम बसवले? ते एक वेंचुरी बसवली, ते नेगेटिव्ह प्रेशर क्रिएट केला, ते नेगेटिव्ह प्रेशर, दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह प्रेशर. आता इथं या फिगर मध्ये एकच चूक आहे की इथं दिस इज ऍटमॉस्फिअर ओपन टू ऍटमॉस्फिअर. मग त्यामुळे इथं ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल, इथं नेगेटिव्ह प्रेशर असेल आणि हा प्रेशर डिफरन्शियल मुळे फ्युअल आतमध्ये येते. हिअर वी हॅव प्लेस्ड अ जेट, सो द फ्युअल विल बी कमिंग इन द फॉर्म ऑफ अ स्प्रे. Spray means atomization. Atomization means heat transfer. Heat transfer means evaporation. Evaporation means fuel is being converted into vapor. So air is coming, fuel is being converted into vapor. Now here there is a turbulence created due to this particular obstruction, and due to this particular turbulence here a proper mixing of air and fuel takes place, and further the mixture goes to the engine cylinder. So this is what you are supposed to explain with the help of this particular figure. Along with this, you have to explain what is float chamber, what is a float, what is this needle, how it is there, what is the height required, and how this particular height is maintained with the help of a float. All these things you need to explain when the question is asked something like, explain with a neat sketch the working of a simple carburetor. Anybody having any doubt in what we have discussed today? आज काय जे काय आपण डिस्कस केलं त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? आतापर्यंत जे काय डिस्कस केलं, एनीबडी having any doubt? No, sir.
असेल तर विचारा. एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट? जे कोणी मधनं येतंय जातंय त्यांचं काय मिस झालं असेल तर तरी विचारा. ओके. So today we discussed about what is a carburetor, what is the function of the carburetor, what is carburation process, what are the different steps in a carburation process, what is the different mixture requirement, and finally coming to what is a simple carburetor and how a simple carburetor works. Okay, so that was for today. आता तुम्हाला अटेंडन्स मार्क करताना फक्त नंबर SB लिहायची गरज नाही, फक्त नंबर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये ज्यांना कोणाला काही डाऊट नाहीये त्यांनी फक्त नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकायचा आहे, लिहायचा आहे आणि यू आर सपोज टू लिव्ह. आणि ज्यांना कोणाला काही डाऊट आहे, ज्यांचा अटेंडन्सचा प्रॉब्लेम आहे, रोल नंबर 28 यू हॅव रिटर्न SB, फक्त नंबर लिहा, फक्त नंबर. बरेच जण अजून SB लिहितायत चॅट बॉक्स मध्ये, त्यांनी परत लिहा. आणि ज्यांना कोणाला काही डाऊट आहे त्यांनी डाऊट विचारा. हॅलो सर, हा बोला. कालची प्रेझेंटेज आमची लावली नाही. नंबर किती होता तुमचा? 53. 53. बरं ठीक आहे, कालची तुमची प्रेझेंटेज मी लावतो. हॅलो सर. हा बोला. सर 62. 62 काय झालं? काल लावली नाही प्रेझेंट सर तुम्ही. मी शेवटपर्यंत थांबलो होतो, मी बोललो होतो प्रेझेंट बद्दल तुम्हाला, बरं पण कालच्या प्रेझेंट नाही लागली. व्हॉट्सअप वरती केलं का? नाही व्हॉट्सअपवर नाही केलं मी. बरं तुम्ही म्हणला सगळ्यांचे चेक करून लावतो. बरं 62 का? 65 म्हणला होता तुम्ही का 62 म्हणाला होता? ते शुभम होता ते शुभम होता. बरं हा बरं 62 तुमची अटेंडन्स लावायची. बरं ठीक आहे. हा हॅलो सर. हा बोला. हा सर, माझी पण काल राहिली होती. मी दिलं होतं ना, चॅट बॉक्स मध्ये टाकला होता नंबर. चॅट बॉक्स मध्ये एक जण ठेवा, चॅट बॉक्स मध्ये टाकलेला असे शक्यतो माझ्याकडून मिस होत नाहीये, कारण नाही सर, SB6 60 म्हणून टाकलं. नाही नव्हता 60 नंबर तिथं मला दिसलाच नाही. मी पाहिजे तर तुम्हाला मी तिथून कॉपी केलेलं दाखवतो, त्याच्यामध्ये 60 नंबर आहे का तुम्ही मला सांगा. पण तरी सुद्धा काय हरकत नाहीये, आजच्या दिवस मी मार्क करतो. henceforth ensure that you are marking your attendance without fail in chat box. रोल नंबर 60 बरोबर कालची. हा बर ठीक काल पूर्ण होतो मी. बर ठीक आहे, काय हरकत नाही. ओके थँक्यू. रोल नंबर 23 सर. 23 केले, मार्क केले मी, कालची मार्क केले. हा कालचे मार्क केले. 25 तारखेची 25 तारखेची हो हो मी केले. 25 तारखेची 25 28 सर क्लिअर केले असं. 27 लाच अब्सेंट होतो. बर ठीक आहे. 23 नंबर फक्त 27 ला ऍबसेंट होता, इतर दिवशी सगळं प्रेझेंट आहे. ओके, आय विल टेक केअर. आय हॅव कन्फर्म्ड इट, कारण मी तुमची काल नावं बघितली सगळीकडे. तुम्ही मला ह्याच्यामध्ये टाकलेलं होतं, त्यात नावं आहेत तुमची, काय अडचण नाही, मी सगळीकडे करतोय. डोंट वरी अबाउट इट. शुभम ना? थँक्यू सर. हा शुभम धनवले. हा मी केलंय, काय अडचण नाही, नो प्रॉब्लेम. एनीबडी एल्स एनिथिंग हॅव्हिंग प्रॉब्लेम? If no, you can mark your attendance in the chat box as number, just number, and you may leave. Any problem related to the points discussed in the class today, you can ask. सर हा बोला. सर नोट्स कोण देणार का? CC देणार का सर? ऍक्च्युली तुम्हाला जी मटेरियल कंटेंट शेअर केलंय एक शीट मध्ये, तिथं जर तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला तिथं मटेरियल मी शेअर करतोय, एकदा तिथं जाऊन बघा तुम्ही, तिथं तुम्हाला दिसेल बघा तुमचं PPT जी काय आहे ते. म्हणजे तुम्हाला एक बरोबर आहे ना, एक शेअर केलेलं आहे, एक शीट शेअर केलेलं आहे मटेरियल, स्टडी मटेरियल शेअर करण्यासाठी टीचर्स लोकांना. बरं, त्या शीट वरती जायचं, तिथं तुमची लिंक असेल, ती लिंक दाबली की तुम्हाला ती कंटेंट जो काय असेल ते ओपन होईल. ओके सर, थँक्यू. थँक्यू, नो प्रॉब्लेम. सर हा बोला. आयसी इंजिनचं सर बुक घ्यायचं म्हटलं आपल्या सब्जेक्टचं, तर सिलेबस काय चेंजेस आहेत? नाही, बेसिकली आज ठेवा, IC हा एवढा बेसिक सब्जेक्ट आहे की
त्याचं तुम्ही काय जरी शिकला तर ती काय व्यर्थ जातच नाहीये, वेदर इट इज इन सिलेबस ऑर नॉट. त्यामुळे तुम्ही व्ही गणेशन किंवा मातृ शर्माचं पुस्तक घेतलं आणि पूर्ण जरी अभ्यास केला तरी इट इज रेलेव्हंट टू सब्जेक्ट अँड रेलेव्हंट फॉर एक्झामिनेशन. ओके, थँक्यू सर. हा, नो प्रॉब्लेम. Anybody else having any other problem? सर ते स्टडी मटेरियल कुठे आहे म्हणला तुम्ही? तुम्हाला क्लास टीचरनं बघा एक गुगल शीट किंवा एक काय म्हणतो आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेल शीट शेअर केलेले असेल, ज्याच्यामध्ये तुमचा अटेंडन्स आहे, तुमच्या स्टडी मटेरियल शेअर केलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये ती लिंक्स असतात. आम्ही गुगल ड्राईव्ह मध्ये ती कंटेंट टाकतो आणि त्याची लिंक त्याच्यामध्ये शेअर करतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, ती शीट ओपन करायची आहे आणि त्या लिंक वरती क्लिक केलं की तुम्ही ते डायरेक्ट गुगल ड्राईव्हला जाल, जिथे तुम्हाला ते मटेरियल कंटेंट दिसेल. सगळ्या सब्जेक्ट रिलेटेड शेअर करण्यासाठी तुम्हाला एक गुगल शीट शेअर केलेली आहे क्लास टीचरनं. तर तुम्हाला जर ती भेटत नसेल तर यू कॅन आस्क युअर क्लास टीचर रिगार्डिंग दॅट, गेट हिज हेल्प अँड गेट दॅट पर्टिक्युलर शीट शेअर्ड. मग त्या शीटमध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज आयसी इंजिन सब्जेक्ट, मॉम सब्जेक्ट असे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत आणि प्रत्येक सब्जेक्टच्या पुढे एक एक शीट आहे. तर त्या शीट ओपन केली, त्या सब्जेक्ट शीट ओपन केली की जी काय आम्ही शेअर करतोय त्याचे सगळे लिंक सापडतील आणि त्या लिंक वरती क्लिक केलं की तुम्हाला तो कंटेंट डायरेक्टली अवेलेबल होतोय. आय होप यू अंडरस्टूड. ओके सर, थँक्यू. हा, ओके, नो प्रॉब्लेम. एनी अदर डाऊट? Anybody else having any other doubt, please ask, or else you can mark your attendance in the chat box, your number in the chat box and mail you.